सूर्य महाराणा प्रताप की चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या आहेत हिंदू सूर्य महाराणा प्रताप की आदरणीय साहेबांचं सुद्धा आगमन काही क्षणात होत आहे। भाग्यवित होते विद्याधरजी महाले साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अतिशय मोठ्या मतामध्ये या ठिकाणी राणा फाउंडेशनचा 10वा वर्धापन दिन त्या ठिकाणी संपन्न होत आहे। शिवजयंतीच्या पावन पर्वावरती व राणा फाउंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या लोकप्रिय आमदार विकास कन्या आमदार माननीय स्वतःताई महाले पाटील, त्याचप्रमाणे चिखली विधानसभा मतदारसंघाचे मंत्री खासगी सचिव यांचं सुद्धा याकडे आगमन झालेलं आहे। या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी विनंती आहे की आपण हिंदू सूर्य महाराणा अतिशय 10व्या वर्धापन संपन्न होत आहे। अगदी थोड्या वेळामध्ये केला विशेष घडवून टाक, पिता कोणी तयार केला विशेष घडके होंगे, या को रंग को छोड़ा होगा या फिर रंग को तोड़ा होगा। आदरणीय आमचे दैवत विद्याधरजी महाले साहेब, मी वेदांची वेधशाळा, मी नबीचा मेघकाळा, वाळवंटा ऐक माझे, मी उद्याचा पावसाळा। या चिखली मतदारसंघाच्या विकास कन्या आमदार आदरणीय स्वतःताई महाले पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर राजपूत साहेब, डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ साहेब, आदरणीय आमचे बाबा वसंतराव गायकर साहेब, डॉक्टर परिहार साहेब, गवई साहेब, गजानन परिहार, बप्पू शेठ, आमची भगिनी पूजाताई, नीताताई आणि तुम्ही ज्यांना ऐकायला आलेत ते आमचे मित्र आदरणीय राहुलजी गिरी। राहुलजी गिरी सर हे छत्रपती कुटुंबाचे अतिशय जवळचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांचा अतिशय गाढा प्रकारचा इतिहास आहे आणि त्या संशोधन त्यांनी केलेला आहे। खूप त्यांचा गाढा असा अभ्यास आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी ऐकायचा आहे। मंडळी, इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी फिलिप्स मॅसन आर्मी इन इंडिया नावाच्या पुस्तकात लिहून गेला की इथली जनता छत्रपती शिवाजी महाराजांना विसरली म्हणून आम्ही यांच्यावर 150 वर्ष राज्य करू शकलो। तर आपली जनता छत्रपती शिवाजी महाराजांना विसरल्यासारखं आपल्या सर्वांना वाटतंय का? छत्रपती शिवाजी महाराजांना बोलण्यासाठी एक व्याख्याता भिडून येतोय आणि आपल्या घराच्या बाहेर सुद्धा आपण ते ऐकायला येत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात काय करून ठेवले। एक जगविख्यात सायंटिस्ट आहे आणि तो इतिहास संशोधक आहे अना टायबर्न, तो सांगतो सर की मी या जगातल्या जवळपास 5000 ग्रेट राजांचा अभ्यास केला। 5000 त्यांचा अभ्यास जवळपास त्यांनी वयाचे 68 वर्ष जगाचा अभ्यास केला, जगाच्या राजांचा अभ्यास केला की ग्रेट राजे कोणते कोणते आहेत। त्यापैकी ते म्हणाले की मला इंग्रज शास्त्रज्ञ आहे बरं का, तो म्हणाला की या 5000 लोकांपैकी जगातला नंबर 1 श्रेष्ठ राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराणा प्रतापांना आदर्श मानायचे। त्यामुळे ही साखळी सगळी एकत्र आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज हा राजा असा राजा होऊन गेला की तुळशीपेक्षा पवित्र होता, तुळशी इतक्याच पवित्र तो होता, चंदना इतकेच नॉर्मल होता। त्यामुळे राजाचं महत्व आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं मातृत्व असल्यामुळं ते आपलं एक श्रेष्ठ स्थान आहे। मंडळी, वेळेचा प्रचंड अशा प्रकारचा अभाव आहे। या ठिकाणी सर हा पुतळा बसवताना डॉक्टर राजपूत साहेबांनी जी टीम पाठवली होती मुंबईला, त्यामध्ये 2 आपले महाराज या ठिकाणी बसलेले आहे, आमचे मामा आदरणीय बद्री महाले आणि जी टी परिहार सर, हे दोघे मुंबईला जाऊन डॉक्टर राजपूत साहेबांच्या मार्गदर्शनाने गेले होते आणि त्यांनी हा अश्वरोह पुतळा या ठिकाणी बसवला। ती सुद्धा मंडळी आपल्याला उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचे धन्यवाद। राहुल सर, आमच्या चिखली नगरीमध्ये तुमचे मित्र म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथम शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो। तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ताई साहेबाबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, पण अतिशय कामाचा प्रचंड मोठा व्याप आहे। मंत्रालय आमच्या चिखलीकरांना चालतं बोलतं आमच्या चिखलीचं वाटतं, मंत्रालयात गेलो म्हणजे मंत्रालय आमच्या वडिलाचं 3 एकर गजू सरचं, 2 एकर विनोदी विनोदचं खालचा माझा असं वाटतं मला, 7व्या फ्लोअरवरचा इतके घालीसारखं मंत्रालय मला वाटतं। हे काय वाटतं की हे आमच्या सर्वांचं दैवत या ठिकाणी बसलेलं आहे। तुम्ही ते ऐकलं असेल, तुम्ही सरांचे व्हिडिओ, ताईंचे व्हिडिओ वगैरे बघितले असतील, त्यामुळे तुम्हाला सांगा रुग्णसेवेचं या ठिकाणी लोकांच्या नोकरीचं प्रत्येक बारीक गोष्टीचं असं चालतं बोलतं आमचं व्यासपीठ आमचे दैवत आदरणीय साहेबांनी ताई आहे। एवढंच तुम्हाला सांगायचं होतं। मंडळी, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राणा, जय शिवाजी। आदरणीय
अंकुशराव पाटील ताईचे वडील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय सोमेश शिंदे सरांना धन्यवाद देतो आहे. राजांनी जे झोपले होते ते त्यांना महाराजांनी उभे केले, जे जागे होते त्यांना महाराजांनी उभे केले, जे उभे होते त्यांना महाराजांनी चालते केले आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वराज्याची पताका दिलेली आहे. त्यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय डॉक्टर प्रतापसिंह राजपूत सरांना विनंती. ठीक आहे. तरी आदरणीय लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांना विनंती करतोय की आपलं मनोगत व्यक्त करावं. आज मोठी मीटिंग असताना सुद्धा तुम्ही ताई आला. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या तसेच राणा फाउंडेशन यांच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते शिवव्याख्याते राहुलजी गिरी, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक विद्याधरजी महाले साहेब मंचावरती उपस्थित, आदरणीय मंच, सर्व उपस्थित शिवभक्त आणि सगळ्याच माझ्या आदरणीयांनो, माझ्या आधीच्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं की इथं दुसरा कोणाचा कार्यक्रम जर असता तर बॅरिकेडिंग लावून या ठिकाणी व्यवस्था करावी लागली असती. परंतु ही शोकांतिका आहे. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या म्हटल्या तर आपल्या सर्वांना, खास करून तरुणाईला, डीजे लावणं आणि डीजे लावून जयंती साजरी करणं एवढाच कार्यक्रम त्यांना त्या ठिकाणी करावा असं वाटतो. परंतु महापुरुषांची जयंती जर साजरी करायची असेल तर येणाऱ्या तरुण पिढीला या महापुरुषांचे आचार विचार, त्यांनी केलेलं कार्य हे या नवीन पिढीपर्यंत जर का आपण पोहोचू शकलो तरच त्यांच्या विचाराचा वारसा, त्यांनी जे आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे तो आपण पुढे नेऊ शकू. आणि अतिशय चांगल्या अशा मुहूर्तावरती आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी राणा फाउंडेशनचं, परिहार सरांचं मनपूर्वक अभिनंदन करते, कौतुक करते. दोघंही राजे हे छत्रपती होऊन गेलेले आहेत. दोन्हीही राजांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, हिंदूसूर्य महाराणा प्रताप असतील, या दोन्ही छत्रपतींनी आपल्या हिंदू धर्मासाठी मोठा संघर्ष केला, संकल्प केला, शेवटपर्यंत लढू परंतु मुघलांपुढे झुकणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली. आणि या भूमिकेमुळेच आज संपूर्ण जगामध्ये त्यांचं एक नाव आहे, त्यांची कीर्ती आहे. आणि नक्कीच आपण ती कीर्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे या भावनेतून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. राणा फाउंडेशनचे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी होतात. आता गेल्या आठवड्यामध्ये माझ्या माहितीनुसार जे आपले तरुण बहुजन समाजातले मुलं आहेत जे प्रशासकीय नोकरीमध्ये लागलेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आपण घेतला. 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर आपण त्या ठिकाणी घेतलं. वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवून राणा फाउंडेशन या ठिकाणी काम करते. मी राणा फाउंडेशनचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करते. आज बुलढाण्याला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि हिंदू धर्माविषयी अतिशय प्रखरपणे आपली भूमिका मांडणारे सुनीलजी देवधर यांचं व्याख्यान त्या ठिकाणी आहे. त्यांच्या व्याख्यानाला जायचं असल्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेते. पुनश्च आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.
धन्यवाद ताई. हॅलो, या ठिकाणी राम सुरकर यांना ताईंना चांदीची मूर्ती भेट द्यायची आहे. कृपया एकच मिनिटं. दाम्पत्यांच्या बाबतीमध्ये आम्ही राणा फाउंडेशनच्या वतीने हार को जीत की दुआ मिल गई, हार को जीत की दुआ मिल गई, तप्त मौसम में ठंडी हवा मिल गई और महाले साहब और ताई के आने से हमारी हर तकलीफ को दवा मिल गई, हर तकलीफ को दवा मिल गई. आदरणीय रामभाऊ यांच्यातर्फे आदरणीय भाऊजी आणि ताईला सुरकर, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली डॉक्टर पन्नरी इंगळे सर करतील अशी विचार विनंती करतो. युवकांचं संघटन राणा फाउंडेशन यांच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त शिवव्याख्याते राहुलजी गिरी यांचं आज आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटिका या विधानसभेच्या भाग्यविधात्या सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील या ठिकाणी उपस्थित माननीय मुख्यमंत्र्यांचे निजी सचिव विद्याधरजी महाले साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ. आजचा हा पवित्र परिसर मला आठवतं की 2019 साली त्या देशाच्या तत्कालीन राष्ट्रपती सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ज्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं, त्या उद्घाटनाचा त्याला योग्य असं मार्गदर्शन मिळत नाही आणि म्हणूनच एक प्रकारचं सर्वार्थानं एक नैराश्याचं वातावरण या संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याला युवकांमध्ये दिसतं. त्याचं कारण असं की आपण जर इतिहासाकडे पाहिलं, इतिहासाचा जर आपण अभ्यास केला, इतिहास जर आपण आपल्या आचरणात आणला, जीवनात आणला, तर ह्या देशाची अधिक प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच त्या दोन्ही महापुरुषांचं आज जे महत्त्व आहे ते जास्त अधोरेखित होतं. शिवरायांनी आपल्याला जाज्वल्य इतिहास दाखवला, गनिमी काव्याने कसं लढावं याचं आपलं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी दाखवलं आणि त्याचाच परिणाम असा झाला की 17 वर्षे आयुष्यातली शेवटची 17 वर्षे औरंगजेबासारख्या दिल्लीच्या बादशहाला दख्खनमध्ये आले आणि शेवटी हताश परिस्थितीमध्ये, निराश परिस्थितीमध्ये त्यांना तिथं मरण पत्करावं. आज खुलताबादमध्ये त्याचं ते थडगं आपण त्या ठिकाणी पाहतो. त्याच्यामध्ये विजय असेल कोणाचा तर तो या शिवछत्रपतींचा. सोबतच ज्या राजाने मरेंगे मिटेंगे कटेंगे लेकिन झुकेंगे नाही, मोडेल पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य आपल्या आचरणात आणलं, जीवनभर पाळलं. त्या हिंदू सूर्य महाराणा प्रतापाने सुद्धा औरंगजेबाच्या आधी अकबराला जेल करून सोडलं. कधीही औरंगजेबाच्या विरुद्ध ते हरले नाही. शेवटपर्यंत अपराजित राहिलेला हा राजा, महाराजा ज्याला आपण महाराणा म्हणतो, हा अजय राहिला आणि त्याच्यापासून सुद्धा आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रेरणा घ्यावी. आणि तेच सूत्र आज आपण या युवकांनी मनाशी ठेवलं. आपल्या इतिहासाचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे, त्यापासून आपल्याला कुठेतरी प्रेरणा घेतली गेली पाहिजे, हे मनोमन त्यांनी ठाणलं. आणि अतिशय चांगला कार्यक्रम गिरीसाहेबांचा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्यांचं मनापासून स्वागत करतो. आयोजकांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, शिवचरित्राशिवाय. स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी सर्वप्रथम आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं, असे आपल्या सर्वांचे जाज्वल्य देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज. मोडेन पण वाकणार नाही, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील परकीय जुलमी सत्तेसमोर न झुकणारे हिंदू सूर्य महाराणा प्रताप, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान विभूतींना प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज
राणा फाउंडेशन आयोजित शिवचरित्र व्याख्यानाचे प्रमुख अतिथी जे बीडवरून आलेत, श्री गिरीजी, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या विधानसभेच्या लाडक्या आमदार विकास कन्या रणरागिणी सौ महाले, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर राजपूत साहेब, डॉक्टर परिहार साहेब, डॉक्टर सपकाळ साहेब, हरिभाऊ परिहार, सर्वच आदरणीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्ञानेश्वरी, सुरुवातच करताना सोमेश म्हटला, मला वाटतं गुरुजी पण म्हटले की प्रोग्राम वेगळा असता तर खूप गर्दी झाली असती. मला वाटतं की गर्दी या कार्यक्रमाला झाली असती, फक्त आपण प्रचार करण्यात थोडंसं कमी पडलो, लोक अजून एवढे वेळे झाले नाहीत. मित्रांनो, 5व्या शतकापासून तर 8व्या शतकापर्यंत ज्यावेळी युरोप आणि इतर याच्या देशामध्ये, इतर खंडांमध्ये फार प्रगती झाली नव्हती. आपला विस्तार हा थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, बाली या सगळ्या देशांपर्यंत आपण पोहोचलो होतो. 8व्या शतकापासून 13व्या शतकांपर्यंत आपल्यामध्ये गट पडत गेले आणि 13व्या शतकामध्ये मुघलांनी पर्शियामध्ये येऊन आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली. 16व्या शतकापर्यंत हा त्यांचा प्रवास इतका भयंकर होता की पूर्ण भारतभर त्यांचं साम्राज्य तयार झालं. अशा वेळी ज्यावेळी सगळीकडे प्रतिकूल परिस्थिती होती, आपल्या मातृतीर्थ जिल्ह्यातील मा जिजाऊंनी असा पुत्र दिला की ज्यांनी आपल्या देशाचं भविष्य बदलून टाकलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा खरंच म्हणजे महाराज जर जन्मले नसते तर आपली आज काय अवस्था असती हे आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे काही आदर्श आपल्या समोर निर्माण केले ते खरंच स्वप्नातीत आहे. म्हणजे एक राजा कसा असावा, तो शेतकऱ्यांचा कैवारी कसा असावा. 16व्या शतकामध्ये शेतकऱ्यांसाठी धरणं बांधली पाहिजे, धरणं केली पाहिजे हा विचार असणारा हा राजा. आपली संस्कृती टिकावी यासाठी मराठी आणि संस्कृत भाषेचा प्रचार करणारा हा राजा. एक कुशल अर्थशास्त्रज्ञ की ज्यावेळी व्यवहारात फारशी नाणे होती त्यावेळी संस्कृत भाषेमध्ये नाणे काढणारा हा राजा. वेगवेगळे किल्ले तेही पर्वतावर बांधून बांधकाम स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना दाखवणारा हा राजा. जनतेचा मनातील भाव ओळखून, जनतेच्या समस्या ओळखून त्यांना थेट हात घालून त्या समस्यावर उपाय करणारा हा राजा. राज्यातील प्रत्येक बहिणीला हवासा वाटणारा हा राजा. एक नाही असे अनेक अंग भविष्याची पावलं ओळखून समुद्रातून येणारी संकट, युरोपातून येणारी पावलं लक्षात घेऊन जंजिरासारखा किल्ला बांधणारा हा राजा. हा राजा आणखी जिवंत असता तर कदाचित आणखी हा देश आणखी वेगळा राहिला असता. त्यांची चूक आपण 8व्या ते 13व्या शतकात केली, तीच चूक नंतर परत केली आणि परत 150 वर्ष आपण विभागणी झाल्यामुळे, विभक्त झाल्यामुळे, आपसातील मतभेदामुळे परत इंग्रजांसारखे मूठभर लोकांनी आपल्यावर राज्य केलं. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, विकासाची
पावलं आज आपल्याकडे पण खऱ्या अर्थानं पडू लागलेली आहेत. आपल्या सर्वांच्या नशिबानं आपल्या विदर्भाचे सुपुत्र देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित कार्य करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. खरं तर महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यांच्या विचारावर आधारित आपण 10% काम जरी करू शकलो तरी खूप मोठ्या अर्थानं आपल्याला आपल्या भागाचा कायापालट करता येईल. शिवजयंतीनिमित्त राणा फाउंडेशनने जो आज कार्यक्रम ठेवला, खरंच महाराजांचे विचार वारंवार ऐकून या तरुणाईपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि मला विशेष आनंद होतो की राणा फाउंडेशन असेल, गणराज्य फाउंडेशन असेल, स्वराज्य फाउंडेशन असेल, या सर्व फाउंडेशन नेहमीच सकारात्मक कार्यक्रम, सकारात्मक विचार पेरण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करतात. मी या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो. आपण असंच कार्य करीत राहा. समाजाला ही कार्य निश्चितपणे पुढे नेत राहतील यात काही शंका नाही. आज खरं तर आपण शिवचरित्र बसायला ऐकायला बसलोय, त्यामुळे आपला फार वेळ घेत नाही. तो आज राणा फाउंडेशननी, परिहार सरांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. कलम नव्हती, कागद नव्हता तरी मी 6000 आमंत्रित करतो आहे की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हॅलो. आदरणीय खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती आपल्याला कायम प्रेरणा मिळावी यासाठी आपल्या नजरेसमोर, आपल्या आसनाच्या समोर जर कोणाची प्रतिमा लावून घेतली असेल तर ते हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह हे होते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साताऱ्यातल्या वाईच्या भागात जाता येता ज्या किल्ल्याकडे पाहून मला प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी एक किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला महाराणा प्रतापांचं स्मरण म्हणून प्रतापगड हे नाव दिलं. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराणा प्रतापांना प्रेरणेचा स्रोत म्हणायचे, त्या महाराणा प्रतापांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षीनं त्या शिवरायांच्या कर्तृत्वाच्या इतिहासाची गाथा मांडत असताना माझ्या अंगात किती शक्ती संचारत असेल याची साक्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला पटल्या वाचून राहणार नाही. मंडळी, निसत्व, निस्तेज आणि मुरदाड झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्यच्छुक बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, बारामावळाच्या डोंगर दऱ्या कड्याकपाऱ्या परिसरातून फिरताना माणसं मिळवायची, मिळवून जोडायची आणि जोडून स्वराज्याच्या कामी लावायची. हा शिवधनुष्य अखंड लिहिले आपल्या खांद्यावरती केलं. या मातीत शून्यातून रयतेचं स्वराज्य उभं करताना केवळ महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्याच नाही तर अखंड विश्वातल्या प्रत्येक माणसाच्या प्रेरणेचा अखंड स्रोत झालेल्या त्या शिवछत्रपतींच्या जयंती आणि राणा फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित आजच्या या शिवचरित्रपर व्याख्यान कार्यक्रमासाठी मंचावरती मगाशी पासून ज्यांच्या कार्याचा गौरव सातत्यानं सोमेशजींनी केला, अनेक वक्ते करतायत, ते विद्याधरजी महाले साहेब, आदरणीय आमदार श्वेताताई आहेत. मंचावरती असलेल्या सर्वांचा मी नामोल्लेख वेळाभावी करत नाही. मंचावरती असलेली ही सगळी मंडळी आहे समोर उपस्थित, तुम्ही सर्व शिवप्रेमी श्रोते, सज्जन, मायबाप, बंधू आणि भगिनीनो. खरं तर माले साहेब, मला कायम एक प्रश्न होता की या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना शिवाजी महाराज सगळ्यात पहिल्यांदा कधी कळत असतील. या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला असं वाटायला लागलं की शिवाजी महाराज 4थीच्या वर्गात जाईपर्यंत आमच्या मातीत सांगितले जात नाहीत, मग कदाचित 4थीचा वर्ग म्हणजे 8वी 9वी 8 9 10 वर्षाच्या वयात आमच्या लेकरांना शिवराय महाराष्ट्रात कळतात का. आणि या भ्रमात मी जीवन जगत होतो. एके दिवशी एक मित्र माझ्या घरी आला, 1 वर्षाची त्याची लहान मुलगी घेऊन आला
माझ्या घराच्या भिंतीवर त्यावेळी सगळ्या महापुरुषांचे फोटो होते. मी सहज त्या मुलीसोबत खेळताना त्या लहान 1 वर्षाच्या बोबड्या बोलानं बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेकराला विचारलं, बाळा या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कुठला आहे सांग पाहू. त्या 1 वर्षाच्या लेकरानं अचूकपणे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडे बोट दाखवलं. माझा तो गैरसमज त्या दिवशी दूर झाला आणि मला साक्ष पटली, या महाराष्ट्राच्या मातीतल्या लेकरांना शिवाजी महाराज समजावून सांगावे लागत नाही. आईच्या उदरात असताना छत्रपती शिवाजी महाराज नावाचा संस्कार त्यांच्यावरती होत असतो. हा संस्कार या लेकरांवरती होत असतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत काळाआड जाऊन कित्येक वर्ष जरी झाली असली तरी शिवछत्रपती या मातीतल्या आणि जगातल्या प्रत्येक माणसाच्या काळजात आजही जिवंत आहे. पण त्या जिवंत असण्याचं नेमकं काय, शिवचरित्राचं, शिवाजी महाराजांच्या विचारांचं झालं काय, आमच्या हाती आलं काय, हा प्रश्न आजही जसाच्या तसाच आहे. आणि या व्याख्यानांचा उपयोग मग काय झाला पाहिजे? शिवचरित्राचा पोवाडा गायचा, शिवाजी महाराजांचा सण सणावळ्यांचा इतिहास फक्त सांगायचा, पण त्याच्या पलीकडे कधीतरी आम्हाला जाता आलं पाहिजे. शिवचरित्रातून काहीतरी शिकता आलं पाहिजे. आणि तो शिकण्या सवरण्याचा सोहळा म्हणजे ही शिवजयंती आणि शिवचरित्रावरचं खरं व्याख्यान आहे. हे आम्हाला तुम्हाला आज समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर मी असं म्हणेल, सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे, तसं या महाराष्ट्राच्या मातीवरती शिवाजी महाराज नावाच्या विचारांचा झालेला जो अभिषेक आहे तो वेगळा करणं, संस्कार वेगळं करणं तसं अशक्य आहे. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची प्रेरणा आहेत का? ज्या महाराणा प्रताप सिंहांचा पुतळा आपण साक्ष समोर पाहतोय, आणि या पुतळ्याकडे जरी पाहिलं तर लढायचं कसं असतं ते महाराणा प्रतापांची ती कार्यशैली तुम्हाला मला प्रेरणेचा स्रोत म्हणून आजही या मातीत उभा आहे. या सगळ्या महापुरुषांकडे पाहिलं की लक्षात येतं ही महापुरुष फक्त आमच्या मातीचे, आमच्या जातीचे अभिमान आहेत का? आज कौतुक वाटतो, आनंद वाटतं, ज्या परिस्थितीतून, जातीय परिस्थितीतून महाराष्ट्र जातोय. आज सगळ्या जातीपातीतल्या लोकांनी महापुरुष वाटून घेतले आहेत. शिवजयंती कुणी साजरी करायची एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी वाटते, महात्मा फुल्यांची जयंती एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी वाटते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर वाचलंच आहे तर शिवचरित्रातून कायम एक गोष्ट जाणवते की शिवाजी महाराजांना त्या काळात कायम वाटायचं की उत्तर भारतातले राजपूत आणि महाराष्ट्रातले मराठे जर एकत्रित झाले तर दिल्लीवरती भगवा कधीच फडकला जाऊ शकतो. आणि आज या चिखलीच्या मातीत या गोष्टीचं कौतुक आहे की त्या महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारं तरुणांचं तुमचं फाउंडेशन शिवाजी महाराजांच्या विचारांची जयंती साजरी करते. तुम्ही जातीयतेला तिलांजली देतायत आणि शिवछत्रपती आणि महाराणा प्रतापांना अपेक्षित असलेला इतिहास या मातीत निर्माण करतायत. यासाठी तुमचं कौतुक आहे. कारण शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप एका जातीचे, एका मातीतल्या माणसांचे आदर्श असू शकत नाही. ते सगळ्या विश्वाला आज प्रेरणेचा स्रोत म्हणून उभे आहेत. आपण जर पाहिलं, अब्राहम लिंकन ज्यावेळी भारतात यायला निघाले होते त्यावेळी अब्राहम लिंकनची माय माऊली आई अब्राहम लिंकनांच्या समोर आली आणि त्यांना म्हणाली, भारतात जाशील तेव्हा तू राजस्थानच्या मातीत जा आणि हल्दी घाटीतली मुठभर माती उचलून माझ्याकडे घेऊन ये. अब्राहम लिंकनांना प्रश्न पडला, असं का विचारते माझी आई, कशाला हवी आहे माती? त्यावेळी अब्राहम लिंकनची आई सांगते, अरे त्या हल्दी घाटीच्या मातीत स्वतःचं रक्त सांडत, स्वतःचा घाम गाळत तिथं लढणाऱ्या महाराणा प्रताप सिंहांनी दाखवून दिलं असतं की शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या कर्तृत्वातून प्रेरणा कशी जगाला द्यायची असते. आणि ते माझा प्रेरणा स्रोत आहेत. मला त्यांची माती माझ्या प्रेरणेसाठी साक्ष म्हणून हवी आहे. त्या अब्राहम लिंकनांच्या आईने सांगितलं. व्हिएतनाम नावाचा दुबळा देश, आपल्याला सगळ्यांना कथा माहित आहे. अमेरिका नावाच्या देशासोबत युद्ध झालं सांगितलं जातं. अमेरिका व्हिएतनामला चकनाचूर करेल. सगळी लोक व्हिएतनामवरती हसली होती. पण व्हिएतनामनं अमेरिकेला हरवलं आणि व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, कसं काय तुम्ही अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशाला हरवलं? एका क्षणात व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, अहो भारत नावाचा देश आहे, त्या भारतात महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा, त्याची युद्ध नीती आम्ही आमच्यासाठी आदर्श वापरली आणि अमेरिकेला आम्ही पराभूत केला. त्या व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री भारतात आल्या. आमच्या लोकांनी त्यांना आग्रा दाखवला, दिल्लीचा लाल किल्ला दाखवला. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री म्हणतात, मला नको लाल महल, मला नको लाल किल्ला, नको तुमचा आग्र्याचा ताजमहल, मला शिवाजी महाराजांचा रायगड पाहायचा आहे. रायगडावरती व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री आल्या. रायगडाची मुठभर माती उचलली आपल्या देशात नेऊन टाकली. का तर तिथं सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचाराचा स्रोत असलेली माणसं जन्माला यावीत ही अभिलाषा त्यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला वाटतं शिवराय फक्त महाराष्ट्रातून, ज्या आसामच्या गुवाहाटीच्या परिसरात सत्तेची सगळी समीकरणं शिजली, ब्रह्मपुत्रेच्या तीरावर असलेल्या त्या गुवाहाटीमध्ये, त्या गुवाहाटीतली लोक, त्या भागातली लोक, त्या नदीच्या तीरामध्ये मुघलांच्या सोबत तिथल्या एका जनरल लाचित बरफुकेन नावाच्या एका जनरलचं युद्ध झालं होतं आणि त्यानं नदीमध्ये युद्ध करून त्या मुघलांना पराभूत केलं होतं. त्या आसामच्या परिसरातले इतिहासकार असं लिहितात की त्या ओहमचा जनरल असलेल्या लाचित बरफुकेन जो आसामच्या भागातल्या लोकांचा प्रेरणा स्रोत आहे, त्याचा प्रेरणा स्रोत हा छत्रपती शिवाजी महाराज होते. याचे इतिहासात दाखले आम्हाला पाहायला मिळतात. हे शिवचरित्र. सुभाषचंद्र बोस ज्यावेळी महाराष्ट्राच्या मातीत आले
लोकांनी प्रश्न विचारला, आमचे शिवाजीराजे अजून 10 वर्ष जगले असते तर काय झालं असतं? एवढा मोठा क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस सांगतात, अरे छत्रपती शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा केव्हाच फडकला असता. हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुभाषचंद्र बोसांचे उद्गार आहेत. एवढंच काय, सकाळच्या वेळेला साहेब आमची मुलं जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळेत जातात, सकाळी ताटकण्याने उभं राहतात, या देशाचं राष्ट्रगीत जनगणमन गातात. हे कुणी लिहिलंय माहितीये का? राष्ट्रगीत लिहिणाऱ्या माणसाचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर. जागतिक कीर्तीचा पुरस्कार विजेता माणूस आहे आणि रवींद्रनाथ टागोर नावाचा एवढा उंचीचा माणूस पश्चिम बंगालला जन्माला आलेले. टागोर जपान नावाच्या एवढ्या उच्च विद्याविभूषित महत्वाच्या देशात गेले आणि जपानच्या लोकांनी गर्दी केली. पत्रकार त्यांना प्रश्न विचारायला लागले. रवींद्रनाथ टागोरांकडे वेळ कमी आहे. रवींद्रनाथ टागोर जपानच्या पत्रकारांना म्हणतात, मला एकाच वाक्यात उत्तर देता येईल असा प्रश्न विचारता का? आणि जपानचे पत्रकार रवींद्रनाथ टागोरांना प्रश्न विचारतात. ठीक आहे, ते म्हणतात, सांगा रवींद्रनाथजी, ज्या भारत देशातून आलात त्या भारत देशाची एका वाक्यात ओळख काय सांगाल? क्षणाचाही विलंब न लावता रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, अरे महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. या देशाची ओळख सांगताना एवढ्या मोठ्या महाराणा प्रताप सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख एवढ्या मोठ्या रवींद्रनाथ टागोर नावाच्या माणसाला सांगावी लागते. यावरून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांचं कर्तृत्व लक्षात येऊ शकतं. काही लोक शिवचरित्राच्या बाबतीत नकारात्मक कृती करून शिवाजी महाराजांचा कागदावरती लिहिलेला इतिहास फाडू पाहत असतील. काही लोक दगडावरती कोरलेला महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचा इतिहास मिटू पाहत असतील. परंतु या देशातलं सोडा, जगाच्या पाठीवरती असलेल्या कोट्यावधी लोकांच्या काळजावरती लिहिला गेलेला या दोन्ही महापुरुषांचा इतिहास कुणी मिटवू शकत नाही. या दोन्ही महापुरुषांच्या कर्तृत्वाची ताकद आहे. ही तुम्हाला आणि मला या जयंतीच्या उत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्तानं समजून घ्यावी लागेल. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांचा इतिहास आता जवळपास सर्वज्ञात आहे, तुम्हाला प्रत्येकाला परिचित आहे. पण काय शिकायचं या सगळ्या गोष्टींमधून? या भारताच्या मातीत एवढे पराक्रमी माणसं असताना सुद्धा ही भारताची भूमी, ही महाराष्ट्राची माती गुलाम का झाली? आमच्याकडे पृथ्वीराज चव्हाण नावाचा एक लढवय्या राजा होऊन गेला, ज्या राजाला हरवणं मुश्किल होतं. काही परकीय आक्रमण आली, 1 आलं, 2 आलं, 3 आली, त्या माणसाला परतावून लावली पृथ्वीराज चव्हाणांना. पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबत लढणं मुश्किल होतं परकीयांना, पण पृथ्वीराज चव्हाणांना हरावं का लागलं? कारण पृथ्वीराज चव्हाणांच्या जवळचा माणूस परकीयांना जाऊन मिळाला, तो फितूर झाला आणि पृथ्वीराज चव्हाणांची सत्ता मोडीत निघाली. महाराणा प्रतापांच्या बाबतीत काय झालं? अरे सगळा देश अकबराच्या ताब्यात आहे. मेवाड एकटा अकबराला जिंकता येत नाही. मेवाड मधून सगळा अर्थसाठा त्या भागातून प्रवास तिथून होतोय आणि ते मेवाड त्याला हवाय. महाराणा प्रतापांनी त्याला शेवटच्या श्वासापर्यंत मेवाड मिळू दिलं नाही. पण महाराणा प्रतापांच्या विरोधात सुद्धा नेमकं कोण होतं? महाराणा प्रतापांच्या बाजूने कोण लढलं? अरे आदिवासी जंगलातली भिल्ल समाजातली लोक महाराणांच्या बाजूने लढली. इतर समाजातली पारधी समाजातली लोक महाराणा प्रतापांच्या बाजूने लढली. जैन समाजातला भामाशाह महाराणा प्रतापांच्या बाजूने लढला. महाराणा प्रतापांच्या विरोधात जाणारी सुद्धा आमचीच लोक होती. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्यासाठी तलवार उपसली. महाराजांना पहिला विरोध कुणाचा झाला? जावळीच्या मोऱ्यांचा झाला. आमच्याच मातीतल्या माणसांचा विरोध झाला. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला जर काय शाप असेल, या भारताच्या मातीला आणि गुलामगिरीच्या जोखडात आम्ही का बांधले गेलो असू, तर आजही तुम्ही, मी आणि प्रत्येकानं शिकणं गरजेचं आहे की आम्ही आमच्याच हातानं आमच्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसतो. आम्ही आमच्याच हाताने आमच्याच पायावर धोंडा चालून घेतो. अरे एक जगजेता ज्यावेळी भारताच्या मातीवरती आला, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, जगजेता सगळं जग जिंकलंय त्याला वाटलं आता शिल्लक राहिला फक्त भारत. भारत जिंकला की सगळं जग जिंकता येतं. आला भारताच्या मातीत, भारतासोबत युद्ध सुरू झालं. पाहता पाहता अनेक वर्ष लागली, सहजतेनं त्याला जिंकता येणार. अखेर भारताचा जवळपास सगळा भूभाग त्याच्या ताब्यात गेला आणि शिल्लक राहिलं एकटं महाराष्ट्र नावाचं राज्य. त्या जगजेत्याला वाटलं भारत जिंकला, जग जिंकलं, काही क्षणात मी महाराष्ट्राला पराभूत करेल. आला तो महाराष्ट्रासोबत लढायला. महाराष्ट्रातल्या मराठी वाण्याच्या ताटकण्याच्या माणसांसोबत लढाई सुरू झाली. जिंकणं मुश्किल झालं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5, 6, 10 वर्ष झाली, त्याला काही जिंकता येणार. आणि त्याच्या लक्षात आलं, अरे सगळं जग जिंकलंय, महाराष्ट्राला हरवणं मुश्किल आहे. आपलं प्रचंड नुकसान झालंय. लक्षपूर्वक ऐका, आपलं नुकसान झालंय असं त्याला वाटलं. आपण या मातीतून काढता पाय घेतला पाहिजे, आपण पराभव स्वीकारला पाहिजे असं त्याच्या लक्षात यायला लागलं. आणि त्यानं त्यावेळी ठरवलं की आता आपण काढता पाय घ्यायचा, पराभव मान्य करायचा. आणि पराभव मान्य करायचा म्हणून तो जायला निघाला. त्यावेळी त्याला वाटलं की सकाळी तर आपल्याला वाडविस्तर सगळं गुंडाळायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला एकदा मराठ्यांचं सैन्य महाराष्ट्रातलं नेमकं काय करतंय आपण पाहूयात. लक्षपूर्वक ऐका, आम्हाला कुठला शाप आहे, कुठे आम्ही चुकतोय, आमची नेमकी चूक काय होती आहे? साहेब चाललेत, त्यांना जाऊ द्या, पुढचा कार्यक्रम आहे. बराच वेळचं ते आपल्यामध्ये बसलेत. सगळे बसून राहा. आपण शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या संदर्भानं विचारांचा जागर या निमित्तानं करतोय. मी ती गोष्ट तुम्हाला सांगतोय, जगजेत्यानं सगळं जग जिंकलं, महाराष्ट्र त्याला जिंकता येणं का मुश्किल आहे. आणि मग तो निघाला, पराभव त्यानं मान्य केला. ठरवलं आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठल्याबरोबर सगळा वाडविस्तर गुंडाळून जायचं.
पराभव मान्य आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळतीला गेला. एकदा त्याच्या मनात आलं दुसऱ्या सकाळच्या वेळेला उठलं की निघून जायचंच आहे. पण संध्याकाळच्या वेळेला मराठ्यांचं महाराष्ट्रातलं सैन्य नेमकं काय करतंय एकदा पाहूयात. दुर्बीण काढली. दुर्बिणीतून मराठ्यांच्या सैन्याच्या राहुट्यांकडे त्यानं पाहिलं. राहुट्यांमधून त्याला कुठून तरी धूर येताना दिसला. त्याला कळेना हा धूर कशाचा आहे. आणि त्यानं नीट रोखून पाहिलं. त्याच्या लक्षात आलं मराठ्यांच्या फौजेतली सगळी माणसं बसलीत. कुणी आराम करताय, कुणी सराव करताय युद्धाचा. पण यांचा वेगवेगळ्या ठिकाणी चुली आहेत. चुलीवर भाकरी भाजायचं काम सुरू आहे. त्याला त्यावेळी लक्षात आलं अरे या देशातून या राज्यातून जायचं नाही. यांना दुहीचा शाप आहे. यांना आपल्या सैन्याच्या सगळ्या मुघलांच्या आणि इतर परकीयांच्या सैन्याच्या भाकरी भाजायची एकच चूल आहे. पण या मातीतल्या लोकांच्या भाकरी भाजायच्या चुली मात्र वेगवेगळ्या. आणि त्यानं ते ओळखलं. त्याच्या लक्षात आलं यांच्यावरती शक्तीच्या सामर्थ्याच्या बळावरती राज्य करता येऊ शकत नाही. या मातीतल्या लोकांवर राज्य करता येऊ शकतं ते एक सूत्र वापरून. ते सूत्र आहे फोडा आणि राज्य करा. या मातीतला देश असतं काय असतं साळी माळी शिंपी सोनार लोहार चांभार महार मांग मराठा राजपूत मुसलमान तेली तांबूळ असे असंख्य भेद या देशाच्या मातीत त्यानं निर्माण केले. आणि ही महाराष्ट्राची माती सुद्धा गुलाम झाली. आणि एकदा गुलामीचा तो डाग या मातीला सुद्धा लागला. हे तुम्हाला आणि मला लक्षात घेणं गरजेचं आहे. तेच महाराष्ट्राच्या मातीत झालं. निजामशाह आदिलशाह मुघल कुतुब संख्येनं मुठभर आहे. पण लाखो संख्येनं असणाऱ्या आमच्या सगळ्या माणसांवरती राज्यकर्ती झाली. आमच्यावरती त्यांचा राज्याचा अंमल सुरू झाला. कमरेला तलवार असलेले या त्यावेळेचे या भागातले सिंदखेडचे लखुजीराजे जाधव शहाजीराजे भोसले हातात भाला ताट करण्याची पोलादी बाण्याची माणसं त्या परिस्थितीच्या पर्यायानं कुणी मुघलांची चाकरी करताय, कुणी आदिलशाहची चाकरी करताय, कुणी निजामशाहची चाकरी करताय. आमची माणसं आमच्या माणसाच्या विरोधात आहेत. आमची माणसाच्या तलवारी आमच्याच माणसावरती चालतायत. आया बायांच्या इज्जतीची लक्तर खुल्याआम देशीला टांगली जात आहेत. कुल्या कुत्र्यांचं राज्य या देशाच्या आणि या राज्याच्या मातीमध्ये बाहेरून आलेल्या परकीय आक्रमकांच्या करवी या मातीत नांदायला लागलं. अशी परिस्थिती या मातीमध्ये असताना लखुजीराजे जाधवांच्या पोटी जन्माला आलेल्या आपल्या या विदर्भाच्या मातीतल्या या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजाच्या मासाहेब जिजाऊंच्या अंतःकरणात बीज आहे. या मातीत आमचं राज्य उभं राहिलं पाहिजे. शहाजीराजे एकीकडे आहे. त्यांनाही वाटतंय आमचं राज्य उभं राहिलं पाहिजे. आणि एके दिवशी पाठीशी सैन्य लागलेलं असताना शहाजीराजे असे जंगलातून निघाले. घोड्यावरती बसलेले शहाजीराजे जंगलातून प्रवास करतायत. घोड्यावरती बसलेले आहेत आणि अचानक पाठीमागं सैन्य जंगलातून जात आहे. आणि त्याच वेळी समोरून एक वाघ येताना त्यांना दिसला. अंगावर शहारे आले. अचानक तो वाघ त्यांच्या रस्त्यावरती जमिनीवरती आडवा पडला. शहाजीराजे पाहतायत अरे या वाघाला नेमकं काय झालं. शहाजीराजेंच्या लक्षात येणार त्या वाघाच्या पायात काटा रुतलेला आहे. रक्त येत आहे. वाघ विगळतोय. त्याला उठता येत नाहीये. काय करावं शहाजीराजांना लक्षात येणार. वाघाला ओलांडून कसं जायचं. शेवटी वाघ तो झडप घातली तर जीव सुद्धा जाऊ शकतो. शहाजीराजे एका झाडाच्या आडोशाला उभे राहिले घोडा ठेवून. आणि त्याच वेळी शहाजीराजांनी पाहिलं एक तरुणी त्या वाघाच्या दिशेने येते. शहाजीराजांच्या लक्षात येणार. त्यांना तर अधिक भीती वाटायला लागली. अरे ही तरुणी वाघाच्या दिशेने काय येते. पाहता पाहता ती तरुणी वाघाच्या जवळ आली. आणि त्या तरुणीनं शहाजीराजांच्या लक्षात येणार अरे हा वाघ या तरुणीवरती झडप घालेल. त्या तरुणीनं एकदा त्या वाघाच्या पाठीवरून असा मायेनं प्रेमानं हात पुरवाळला आणि त्या वाघाच्या पायातला काटा काढला. तो वाघ असा टणकन उभा राहिला. पुन्हा त्या तरुणीनं त्या वाघाच्या पाठीवरून हात फिरवला. तो वाघ असा जायला निघाला. शहाजीराजांच्या काळजात वीज चमकून गेली. शहाजीराजांच्या अंगावरचे शहारे आधी उठले. आणि त्यावेळी शहाजीराजांच्या लक्षात आलं अरे ज्या वाघाला मी घाबरलो, अरे ज्या तरुणीनं या वाघाच्या पायातला काटा काढलाय त्या तरुणीच्या पोटाला जन्माला येणारं पोर नक्की या मातीत रुजलेले आदिलशाह निजामशाह मुघलशाह नावाचे काटे काढल्याशिवाय राहणार नाही. शहाजी महाराजांनी ठरवलं या तरुणीशी विवाह करायचं. त्या तरुणीचं नाव होतं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. हे तुम्हाला आणि मला लक्षात ठेवावं लागेल. शहाजी महाराजांचा मासाहेब जिजाऊंचा विवाह झाला. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्यांच्या पोटी झाला. हे सण सणावळ्यांचा इतिहास तुम्हाला मला आणि प्रत्येकाला माहित आहे. शहाजी महाराज बंगळूरला राहायचंय. बंगळूर नावाचा प्रांत आहे. तिकडची जबाबदारी शहाजी राजांकडे. मासाहेब जिजाऊ शहाजी महाराजांना शिवाजी महाराजांना घेऊन एकदा बंगळूरला गेले आहेत. पित्याच्या साक्षीनं शिवाजी राजे लहानाचे मोठे तिथं थोडेफार होत आहेत. आणि जिजाऊ मासाहेबांच्या लक्षात आलं आपल्याला आता लहान घ्या शिवांना पुण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी घेऊन यावं लागणार आहे. इथं काही माता माऊल्या काही संख्येनं महिला मंडळी उपस्थित आहेत. एक शिवाजी राजा घडवायचा असेल, एक महाराणा प्रताप सिंहांच्या सारखं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर तसा संस्कार त्यांच्यावरती होणं हे सगळ्यात जास्त आवश्यक असतं. हे समजून घ्यायला शिका. तो संस्कार आपण करतोय का आपल्या लेकरांवरती. आपण फक्त म्हणतोय की आजची पिढी भरकटती आहे, आजची पिढी बदलती आहे. पण आजची पिढी भरकटत असताना, आजची पिढी बदलत असताना त्या पिढीला तो शिवाजी महाराजांवरती जो जिजाऊंनी संस्कार केला तो संस्कार तुम्ही आम्ही कुठेतरी करतोय का हे लक्षात घ्या. बंगळूरला शहाजीराजांच्या सोबत शिवाजीराजे लहान आहेत, 6, 7, 8 वर्षाचे. मासाहेब जिजाऊ आहेत. मासाहेबांच्या लक्षात आलं अरे पुण्याच्या मातीत मुरार जगदेव पंडिता कर्वे आदिलशाहनं गाढवाचा नांगर फिरवलाय. सगळं पुणे नेस्तनाबूत केलंय. मातीतल्या लोकांचं जगणं मुश्किल केलंय. आणि मासाहेब जिजाऊ बंगळूरच्या मातीत काय करतायत. शिवाजीराजांना लहान घ्या. कधी रामायणाच्या कथा सांगतायत, कधी महाभारतातल्या गोष्टी सांगतायत.
कधी अर्जुनाची गोष्ट सांगतायत आणि मासाहेब जिजाऊ काय सांगतायत लक्षपूर्वक आहे का? मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना सांगतायत की शिवाजी राजे, ज्या बंगळूरच्या मातीत तुम्ही आणि मी आहोत, या बंगळूरच्या भूमीमध्ये एकेकाळी विजयनगर नावाचं साम्राज्य होतं. 240 वर्षाहून जास्त वर्ष त्या विजयनगरचं साम्राज्य इथं नांदलं. अरे पुत्र सुद्धा या विजयनगरच्या राज्यात उपाशी मरत नसायचं. राज्य कसं असावं, सोन्याचा धूर निघतो तो काय असावा, संपन्नता काय असावी, प्रज्वलितता काय असावी, ते विजयनगरच्या साम्राज्याकडे पाहिल्यानंतर कळतं. त्या लहान शिवाजीराजांचं मन काय म्हणत असेल माझ्या वडीलधाऱ्या मंडळीनं. त्या शिवाजी महाराजांना वाटायचं, अरे वा किती सुंदर राज्य आहे, राज्य असावं तर असं विजयनगर सारखं, इतकं सुंदर, इतकं उज्ज्वल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला मासाहेब जिजाऊनी शिवाजी महाराजांचा हात पकडायचा, एका उंच टेकडीवरती घेऊन जायचं आणि त्या टेकडीवरती गेल्यानंतर शिवाजी महाराजांना विचारायचं, शिवाराजे समोर तुम्हाला काय दिसतंय? आणि शिवाजीराजे सांगायचे, मासाहेब समोर तर आम्हाला कोल्या कुत्र्यांचं राज्य दिसतंय, श्वापदांचं राज्य दिसतंय, जळालेले वाड्या वस्ते भग्नावशेष दिसतायत, इथं कोल्या कुत्र्यांचं राज्य दिसतंय, इथं एकही माणूस सुखी दिसत नाही. आणि मासाहेब जिजाऊ शिवांकडे पाहायच्या आणि त्या लहान शिवाजीराजांवर संस्कार करताना म्हणायच्या, शिवाराजे रात्रभर मी तुम्हाला ज्या विजयनगरच्या साम्राज्याच्या ऐतिहासिक उज्ज्वलतेच्या कथा सांगितल्या, हेच ते विजयनगरचं साम्राज्य आहे. या मातीत आलेल्या मुघलांनी, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह ही अवस्था या राज्याची करून ठेवली आहे. हेच ते विजयनगरचं साम्राज्य आहे. शिवाजीराजे 8 वर्षाचे खाली पाहायचे, डोळ्यात पाणी यायचं, अंगठ्यानं माती उकरायचे. आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊ त्या लहान लेकराकडे पाहायच्या आणि शिवाजीराजांना म्हणायच्या, शिवाराजे आमच्या महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा ही संपन्नता होती. आता पुन्हा आदिलशाहच्या करवी मुरार जगदेव पंडितानं आमच्या महाराष्ट्राच्या मातीत गाढवाचा नांगर फिरवलाय. आमच्या मातीतली लोक स्वतःची लेकरं जगवण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत ठेवून झाडाच्या आरोशाला जीवन जगतायत. आमच्या मातीतल्या आया बहिणींची इज्जत या मातीमध्ये सुरक्षित नाहीये. शिवाराजे हीच अवस्था आमच्या सुद्धा महाराष्ट्राच्या मातीची होतीये. आता कोण जन्माला येईल, कोण जाईल त्या महाराष्ट्राच्या मातीत, कोण त्या महाराष्ट्राच्या मातीत हातात तलवार घेईल, यवनांचा बिमोड करेल, रयतेचं स्वतःचं संपूर्ण राज्य उभा करेल. आणि त्यावेळी त्या 8 वर्षाच्या शिवाजीराजांच्या हाताच्या मुठी वळायच्या, डोळ्यात लालबुंद रक्त संचरायचं, छातीतला श्वास फुलायचा आणि 8 वर्षाचे शिवाजीराजे कडाळायचे आणि मासाहेब जिजाऊंना म्हणायचे, मासाहेब मी आहे की, मी घेईल हातात तलवार, जाईल महाराष्ट्राच्या मातीमध्ये, करेल यवनांचा बिमोड, आणेल आमचं स्वतःचं रयतेचं स्वतंत्र स्वराज्य. त्यावेळी आऊसाहेब जिजाऊ त्या शिवांना उचलून घ्यायच्या, कडेवर घ्यायच्या, करकचून मिठी मारायच्या आणि मासाहेब जिजाऊंना त्यावेळी खात्री पटायची की माझा मुलगा, माझं हे लेकरू महाराष्ट्राच्या मातीत स्वतःचं रयतेचं स्वतंत्र स्वराज्य उभं करू शकतं. आणि मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या मातीत आल्या. काय केलं मासाहेबांनी पुण्यात आल्यानंतर? जिजाऊ मासाहेबांनी काय केलं पुण्यात शिवाजी महाराजांना आणून? लहान महाराज शिवाजी महाराजांच्या सोबतीनं एकट्या मासाहेब राहतायत. बघा पती बंगळूरला आहेत, एकट्या मासाहेब जिजाऊ आहेत. पुणे प्रांताची जबाबदारी आहे. लहान 7-8 वर्षाचं लेकरू आहे. एखादी आई असती तर म्हणाली असती, एवढी जहागिरी आपल्याला आहे, घोडा गाडी बंगला सगळं आहे, काय करायचं आहे, कशासाठी हातात तलवार घ्यायची आहे? मासाहेब जिजाऊने शिवाजीराजांना सांगितलं की शिवाराजे घरात बसून चालणार नाही. जा लोकांच्या घरामध्ये जा, दऱ्या खोऱ्यात जा, डोंगर दऱ्यात जा, लोकांच्या सोबत राहा, त्यांची चटणी भाकरी खा, त्यांची कांदा भाकरी खा, त्यांच्यात राहा, त्यांच्यात खेळा, त्यांच्यात बागडा. शिवबाराजे जातपात धर्मपंथाचा विचार करू नका. शिवबाराजे मासाहेबांनी हा संस्कार केला म्हणून माझा शिवाजी राजा हा इतर जाती धर्मातल्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवणारा राजा नव्हता, तर सगळ्या मानव जातीला एका ताटात घेऊन जेवणारा रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांची जी ख्याती निर्माण झाली त्याचं कारण मासाहेब जिजाऊंनी केलेला हा संस्कार आहे. हे इथं जमलेल्या प्रत्येक आईला या ठिकाणी समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. हे समजून घ्या. 8 वर्षाचे शिवाजीराजे कथा समजून घ्या. संस्कार काय असतो? आज आमची लेकरं छोटस संकट आलं की विषाचा प्याला निवडतात. आज आमची लेकरं छोटस संकट आलं की गळ्याला गळफास लावतात. अरे महाराणा प्रतापांच्या समोर तर किती मोठाली संकट आली. शेवटी जंगलात, दऱ्या खोऱ्यात, डोंगर दऱ्यात राहावं लागलं. गवताच्या भाकरी करून महाराणा प्रतापांनी खाल्ल्या. पण वेळ पडली तर माझ्या रक्ताचा शेवटचा अंश असेपर्यंत मी मुघलांचा बिमोड करेपर्यंत लढणार. ही जिज्ञासा अंतःकरणात असावी लागते. ती जिज्ञासा जर लेकरात रुजवायची असेल तर लेकरावर तसे संस्कार करावे लागतात. हे समजून घ्या. 8 वर्षाचे शिवाजीराजे, लाल महल आहे, काय त्यावेळचं चित्र असेल लक्षात घ्या. 8 वर्षाचं लेकरू, 9 वर्षाचं लेकरू घोड्यावरती बसताय. आई जिजाऊ लाल महालाच्या पटांगणात उभ्या. शिवाजीराजे वेगाने घोडा पळवतायत. सपा सपा तलवार चालवायचं शिकतायत. घराघरा दांडपट्टा फिरवतायत. भाला फेक शिकतायत. घोडा पळवायचं शिकतायत. आई जिजाऊला आनंद झाला. कुठल्या आईला आनंद व्हायचा नाही. मासाहेब जिजाऊंना आनंद झाला. आणि पाहता पाहता शिवाजीराजे घोड्यावरून धपकन एका दगडावर कोसळले. गुडघ्याला जखम झाली. रक्ताची चिलकांडी उडायला लागली. डोळ्यातून पाणी आलं. तोंडात माती गेली. उठावंसं वाटेना. आई समोर दिसली. शिवाजीराजांना वाटलं माझी आई माझ्या जवळ येईल, मला उचलून घेईल, अंजारेल, गोंजारेल, उराशी लावेल, कवटाळेल. मासाहेब तिथं स्तब्ध उभे आहेत. शिवाजीराजांनी मासाहेब म्हणून आवाज दिला. वाटला आई जवळ येईल.
मासाहेब जिजाऊ काही जवळ येणार. शिवाजीराजांनी पुन्हा आवाज दिला, मासाहेब काही जवळ येणार. शिवा उठायचा प्रयत्न करायचे, मासाहेब म्हणून आवाज द्यायचे, मासाहेब काही जवळ येणार. आणि शेवटी मासाहेब जिजाऊंच्या लक्षात आलं, अरे माझ्या बाळाची भावनिक बाजू ही आई आहे. मासाहेब ताड 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 पावलं टाकत स्वतःच्या महालात जाऊन बसल्या. आणि तसे शिवराजांना राग आला. कसे बसे शिवराजे उभे राहिले, उभे शिवराजे चालायला लागले, चालते शिवराजे धावायला लागले. धावत धावत जिजाऊंच्या महालात गेले. आणि एकदा का जिजाऊंच्या महालात गेले तसे जिजाऊ मासाहेब उभ्या राहिल्या. आनंद झाला. शिवाना उचलून गेलं, विचारलं शिवराजे लागले, जखम झाली, डोळ्यातले अश्रू पुसले, तोंडातली माती पुसली. विचारलं बाळा खूप लागलंय का, दुखतंय का? 8 वर्षाच्या त्या लेकराला राग आला असेल की नसेल माता मौल्यानं. 8-9 वर्षाचे शिवराजे आई जिजाऊंना सांगतायत की मासाहेब जेव्हा पडलो आम्ही, गुडघ्याला जखम झाली, लागलं, तुमच्या आधाराची गरज वाटली, वाटलं मासाहेब तुम्ही आमच्या जवळ या, आजाराल गोंजाराल उराशी लावाल कवटाळाल. मासाहेब तुम्ही मात्र तेव्हा आमच्या जवळ आला नाहीत आणि आता विचारताय शिवराजे लागले का, जखम झाली का, असं का केलं मासाहेब? तेव्हा माता मौल्यानो आणि वडीलधाऱ्यांनो लक्षात घ्या, या महाराष्ट्राची सिहीन, या देशाची आई मासाहेब जिजाऊ एका 9 वर्षाच्या लेकरावर संस्कार करताना सांगत होत्या की लक्षात ठेवा शिवराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधत बसावा लागतो, तो माणूस आयुष्यात स्वतःच्या पायावर पुन्हा कधीच उभा राहू शकत नाही. हा संस्कार वयाच्या 8व्या आणि 9व्या वर्षात मासाहेब जिजाऊंनी केलाय. आणि म्हणून अरे मिर्झा राजा जयसिंग नावाचं संकट आलं, जिंकलेले सगळे किल्ले द्यावे लागले, किती अपमान वाटला असेल, पडला असेल माझा शिवाजी राजा, पण पडून सुद्धा त्या संकटातून उभा राहायचं कसं असतं हे लहान वयात केलेल्या संस्कारामुळे शक्य झालं. अफजल खान आला, ही माती सगळी नेस्तनाबूत झाली. काय वाटलं असेल शिवबांना, कसं पेलायचं हे संकट, पडले शिवाजीराजे. एकीकडे पत्नीचं निधन झालंय, पण पडून सुद्धा शिवराजे उठले. यासाठीचा संस्कार मासाहेब जिजाऊंनी लहान वयात केला होता. हे आमच्या लेकरांना तुम्हाला आणि मला सांगणं गरजेचं आहे. ज्या तरुण वयामध्ये शिवचरित्राची ही प्रेरणा आवश्यक आहे. तारुण्याचा अर्थ काय आहे, खरं तरुण कोण आहे? शिवाजी राजांनी खरं तारुण्य काय असतं हे दाखवलंय. महाराणा प्रतापांनी खरं तारुण्य काय असतं हे दाखवले. तारुण्याचा अर्थ काय? वयानुसार तारुण्य ठरत नाही. मी असं समजतो डॉक्टर इंगळे साहेब, माझी अशी व्याख्या आहे तारुण्याची की बुडत्या राष्ट्राला तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असताना तो खरा तरुण असतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप सिंह हे या मातीतले खरे तारुण्य काय असतं हे त्यांच्या कर्तृत्वानं दाखवलंय. आज आम्ही आमच्या लेकरांवर हा संस्कार करताना कुठेतरी कमी पडतो. आमच्या लेकरांची हात या मातीच्या, समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितापेक्षा मोबाईल मध्ये जास्त दडल्याची तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. ओठांवरचं आमचं बोलणं आमच्या पिढीच्या बोटांवरती आलंय. बोटाला आमची लेकरं हाय हॅलो हाऊ आर यू बोलत असल्याचे आम्हाला पाहायला मिळत आहे. एखाद्या कंपनीनं 1.5 GB चा डेटा दिला आणि तो संपला नाही म्हणून अस्वस्थ होऊन झोपणारी लेकरं या शिवाजी महाराजांच्या मातीत, या महाराणा प्रताप सिंहांच्या मातीत आज कशी जन्माला येत आहेत याचा विचार आज तुम्हाला, मला आणि प्रत्येकाला करणं मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी नेहमी म्हणत असतो, अरे ज्या शिवाजी महाराजांनी आई जिजाऊला वाटतंय स्वराज्य उभं राहावं म्हणून स्वराज्यासाठी हातात तलवार घेतली, त्या शिवाजी महाराजांच्या मातीत जन्माला आलेली लेकरं आपली आई भाकरीवर चुली भाजतीये, त्या आईच्या शेजारी बसलेली आहेत आणि आईच्या हाताला भाकरी भाजताना चटका बसला तर आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं, पण शेजारी बसणाऱ्या आमच्या लेकराला काहीच वाटत नाही. पण त्याच पोरानं फेसबुकला एखादा फोटो टाकू द्या आणि कमी लाईक्स कमेंट्स त्याला मिळू द्या, त्याच्या अंगाचा पारा वाढल्याशिवाय राहत नाही. ही भावनिक तरी का निर्माण होते याचा विचार आज करावा लागेल. काही लोकांनी शेती पाहिली असेल, त्यावेळेचं समाजातलं आपल्या खेड्यातलं चित्र आपण मी सातत्यानं लहानपणी पाहायचो. अरे आई सकाळच्या वेळेला डोक्यावर टोपली घेऊन शेतात निघायची, एखादं लहान लेकरू शाळेत जायचं, दुपारच्या वेळेला घरी यायचं, टोपली खाली आईने दडून ठेवलेली भाकरी करायचं, घशाआड घालायचं आणि एकदा अभ्यासाला बसायचं. अभ्यासाला अशा ठिकाणी बसायचं की ज्या रस्त्यानं आई शेतात गेली होती त्या लेकराची नजर फक्त त्या आईच्या शेताकडून येण्याच्या रस्त्याकडे असायची. ते पोरग किलकिल्या डोळ्यानं त्या शेतातल्या रस्त्याकडे पाहत राहायचं आणि एकदा का डोक्यावरती टोपली घेऊन मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या केशरी रंगामध्ये गाई गुरांच्या परतीची पायाची धूळ मिसळते आणि त्यासोबत आई घराकडे परत येताना दिसली की त्या पोराच्या चेहऱ्यावर हसू फुलायचं. पुस्तकं वही पेन बाजूला फेकायचं, ते लेकरू धावत 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 जायचं. काटे कुठे खास खळगे रस्त्यातल्या दगडगोट्याचा विचार करायचं नाही आणि डोक्यावर टोपली असलेल्या त्या आईला करकचून घट्ट मिठी मारायचं. आई त्या लेकराला कडेवर उचलून घ्यायची आणि घरात घेऊन यायची. मला सांगा, आई त्या लेकराला काही बोलत नसायची, पण त्या लेकराच्या त्या कृतीतून आईशी असलेला तो संवाद आज समाजातल्या 10-20 वर्षात तुम्हाला आणि मला कुठं पाहायला मिळतोय का? आज हा संवाद आम्हाला कुठं पाहायला मिळतोय का? का होतंय हे सगळं? कारण आम्ही आमच्या लेकरांवरती संस्कार करताना आज खऱ्या अर्थानं कमी पडत असल्याचे तुम्हाला आणि मला पाहायला या ठिकाणी मिळत असल्याचे पाहायला मिळतात. एखादं नवीन फॅड मोबाईल वरती आलं की ते फॅड पोरासोरांच्या डोक्यात इतकं थैमान घालायला लागतं. पबजी नावाचा गेम आला होता मधल्या काळामध्ये. अरे ज्या वयामध्ये आमच्या लेकरांच्या हातामध्ये 1-1 लाख रुपयांचे मोबाईल फोन्स आम्ही देतो, त्या वयात आमच्या लेकरांना 1 लाख रुपयांचा मोबाईल फोन देताना एकदा तरी सांगा की बाळा किमान 100 रुपयांचं महाराणा प्रताप सिंहांच्या चरित्राचं पुस्तक वाच, तुला 1 लाख रुपयांचा मोबाईल घेऊन दिला जाईल. आम्ही कधी सांगतो आमच्या लेकराला
बाळा तू एकदा शिवाजी महाराजांचं 200 रुपयांचं पुस्तक वाच, तुला 2 लाख रुपयांचा मोबाईल फोन घेऊन दिला जाईल. लेकरांना अवश्य वस्तू घेऊन द्या, पण त्यांच्या समोर संस्कार करताना या अटी कधीतरी ठेवायला शिका. आज दुर्दैव वाटतं, एखाद्याच्या घरी गेलो, विचारलं तुमचं हे बाळ काय करताय, लहान असतं, वडील अभिमानानं सांगतात अहो इतकं हुशार आहे. म्हटलं काय हुशार आहे, वडील सांगतात त्याला व्हॉट्सअप वापरता येतं, इतकं आमचं पोरग हुशार आहे. एखादं चिमुकलं लेकरू असेल, आई अभिमानानं सांगते अहो आमच्या पोराला युट्यूब वापरता येतं, सगळा मोबाईल चालवता येतो. लहान लेकरांना मोबाईल चालवता येतात याचा अभिमान बाळगणारे माय पिता जर या मातीत जन्माला येत असतील तर या मातीत कसे महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज घडतील याचा विचार आज तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे. कधी आम्ही आमच्या एखाद्या लेकराला जवळ घेतलाय, विचारलंय आमच्या लेकराला बाळा तुझा आदर्श कोण आहे? कधी लेकराच्या खांद्यावर ममतेने हात टाकला आणि त्याला विचारलंय का बाळा तुझा आदर्श कोण आहे? या मातीतल्या माय पित्यांना वडीलधाऱ्यांना सुद्धा वेळ नाही आपल्या लेकराला त्याचा आदर्श कोण आहे हे विचारायला. म्हणून साहेब या मातीमध्ये आज आमच्या तरुण पिढीचा आदर्श जर कोण असेल तर सर्रासपणे एखादा नवीन चित्रपट आला की त्या चित्रपटातला काल्पनिक हिरो आमच्या पिढीचा आदर्श असल्याशिवाय राहत नाही. आता छावा नावाचा चित्रपट आला, म्हणा पोरांना अरे त्या छावा नावाचा संभाजीराजांच्या चरित्राचा चित्रपट पहा, संभाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांच्यासारखं जगणं वागणं शिका. पण पोरा आदर्श कुणाचा घेतात? एखादा पुष्पा नावाचा चित्रपट आला आणि त्या पुष्पामधला काल्पनिक पुष्पाराज असं म्हणतो की झुकेगा नाही साला, आणि तो झुकेगा नाही सालावाला पुष्पाराज आमच्या पोरांना आदर्श वाटायला लागतो. काल्पनिक चित्रपटामधला झुकेगा नाही सालावाला पुष्पाराज आमच्या पोरांना आदर्श वाटण्यापेक्षा आई वडिलांची जबाबदारी आहे की आमच्या लेकराच्या खांद्यावर हात टाका आणि त्याला सांगा की बाळा एखाद्या काल्पनिक पुष्पाराज नावाच्या पुष्पा चित्रपटातला तो झुकेगा नाही सालावाला पुष्पाराज तुझा आदर्श असण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मातीतून घोड्यावर बसून दिल्लीश्वर बादशाह औरंगजेबाच्या आग्र्याच्या दरबारामध्ये जाऊन इवल्याशा गोष्टीनं स्वाभिमानाला ठेच पोहोचली म्हणून त्या औरंग्याच्या दरबाराकडे त्याच्याकडे पाठ करत त्याच्या दरबारावर लाथ मारत आमच्या भगव्याला सलाम करत माय मातीत महाराष्ट्राच्या मातीत परत येताना पुन्हा समोर न झुकणारे ते छत्रपती शिवाजीराजे तुझ्या समोर आदर्श असले पाहिजेत. अरे सांगायला पाहिजे आम्ही आमच्या लेकरांना की 20,000ची 15 ते 20,000चे सैन्य असताना 2 लाखाच्या त्या अकबराच्या सैन्यासोबत लढत असताना जो त्या अकबराच्या समोर ज्यानं घुटणे टेकले नाहीत आयुष्यभर ते महाराणा प्रताप या लेकरांचे आदर्श असले पाहिजेत. हे खरेखुरे न झुकणारे आदर्श आम्ही आमच्या लेकरांना देतोय का? आणि मग ते देताना आम्ही कुठे कमी पडतोय याचा विचार जर आम्ही केला आणि अशा जयंत्या व्हायला लागल्या तर मला वाटतं या जयंत्यातून आमच्या लेकरांना आवर्जून हे सांगावं लागेल की आमची हातं ज्या मोबाईल फोन मध्ये आज गुंतली आहेत, आम्ही फक्त फेसबुकला मिळालेल्या लाईक्स, व्हॉट्सअपचं स्टेटस याच्यावरती आमच्या पिढीच्या यशाचं मोजमाप करतोय. आमच्या लेकरांना इथल्या माता मावल्या वडीलधाऱ्यांनी या शिवजयंतीच्या निमित्तानं आवर्जून सांगा की बाळा फेसबुकचे लाईक्स वाढवण्यापेक्षा शिवचरित्र आणि महाराणा प्रतापांचं चरित्र वाच आणि स्वतःची लायकी वाढवण्यावर आज सगळ्यात जास्त भर दे. आमच्या लेकरांना सांगावं लागेल स्वतःचं व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवण्यापेक्षा अरे स्वतःच्या आई बापाची मान अशा अभिमानानं उंच होईल असं स्वतःचं स्टेटस सगळ्यात पहिल्यांदा निर्माण कर. हे आमच्या लेकरांना आज तुम्हाला आणि मला सांगणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे आज आम्हाला सांगावं लागेल. आणि मला खात्री आहे ज्यावेळी तुम्ही अशा विचारांचे सोहळे आयोजित कराल, विचारांची ही परंपरा या मातीमध्ये कायम कराल, तेव्हा नक्कीच या मातीतून तुमची लेकरं शिकतील, सवरतील. या मातीतून विद्यालयात जाता जाता त्यांची पावलं बाहेर आम्ही पाहतो, लेकरांची पावलं विद्यालयातून महाविद्यालयात जाता जाता मध्यालयाच्या दिशेने जात आहेत. पण तुमच्या मातीतली पोरं जर असे संस्कार तुम्ही करत राहिलात महापुरुषांच्या विचारांचे तर या मातीतली लेकरं ज्यावेळी शिकून सवरून मोठी होतील, अमेरिका इंग्लंड पर्यंत जातील, पण त्या लेकरांना तिथून परत येताना आमच्या लेकरांच्या हातात इतर लेकरांसारखी दारूची बॉटल नसेल तर अमेरिका लंडनहून सुद्धा आमची लेकरं जर परत आली तर त्या लेकरांच्या खांद्यावर या देशाचा तिरंगा ध्वज आणि गळ्यात एखाद्या ऑलिम्पिकच्या मेडलचं पदक असल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी हे संस्कार करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे संस्कार या शिवजयंतीच्या माध्यमातून तुम्ही करतात हे महत्वाचं आहे. शिवचरित्र समजून घेत असताना उद्याची पिढी घडवण्याचा प्रेरणेचा स्रोत दीपस्तंभ असलेलं ते शिवचरित्र समजून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंनी ही महाराष्ट्राची माती घडवली नेमकी कशी याचा विचार करावा लागेल. ही माती घडवताना सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? या मातीला जगवणारा शेतकरी सगळ्यात पहिल्यांदा उभा केला. पुण्याच्या मातीत आल्या माँसाहेब जिजाऊ शिवबाना घेऊन गाढवाचा नांगर फिरवलेली सगळी पुण्याची महाराष्ट्राची माती माँसाहेब जिजाऊंनी शिवबानकरी सोन्यानं नांगरून घेतली. लोकांना आवाज दिला, लोक राहतायत कुठं, आपल्या स्वतःची लेकरं जगावी, त्यांच्या पोटात भाकरीचा एखादा तुकडा पाहावा आणि ते जिवंत राहावीत यासाठी झाडाचा पाला खाऊन झाडाच्या आडोशाला एखाद्या गुहेत दऱ्या खोऱ्या डोंगर दऱ्यात जीवन जगतायत. आमची माती असून सुद्धा या मातीत श्वापदांचं कोल्या कुत्र्यांचं राज्य आहे. माँसाहेबांनी आवाज दिला त्या लोकांना, लोक विश्वास दाखवायला तयार होईनात. शिवाजी महाराजांनी माँसाहेबांच्या करवी जमीन मोजायची काठी विकसित केली. माँसाहेब जिजाऊंनी बँक सुरू केली. आम्हाला वाटतं सहकारी बँका आता सुरू झाल्या. सहकारी बँकेच्या निर्मात्या माँसाहेब जिजाऊ आहेत. माँसाहेब जिजाऊंनी त्यावेळी सांगितलं ज्या शेतकऱ्याला जमीन कसायची आहे त्याला जमीन दिली जाईल, ज्या शेतकऱ्याला बैलजोड्या लागतील त्याला बैलजोड्या दिल्या जातील, ज्याला
नांगर लागेल त्याला नांगर दिले जातील, ज्याला पैसे लागतील त्याला पैसे दिले जातील. आणि मासाहेब जिजाऊंनी आयम कर्ज पद्धत नावानं ही कर्ज पद्धत त्या ठिकाणी विकसित केली आणि या मातीतला शेतकरी उभा केला गेला. शेतकऱ्यांना बोलवलं गेलं. शिवाजी महाराजांनी सांगितलं, माझं सैन्य जर शेतकऱ्याचं एखादं पीक थरारून आलं, माझं सैन्य जर निघालं, शेतकऱ्याच्या बांधावरून जायचं, शेतकऱ्याच्या बांधावरून जाताना त्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जरी हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील. एवढं प्रेम माझ्या शेतकऱ्यांवरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केलं. आणि म्हणून एखादं सावळ्या तांडेल नावाचं पोरग, अरे शिवाजी महाराजांना त्यानं कधी पाहिलं नाही, कुठून आला हा विश्वास? दऱ्या खोऱ्यात राहणारा शेतकऱ्याचं पोरग शेतीवरती आलं, वाडी वस्तीवरती आलं, जमीन कसायला लागलं आणि ते सावळ्या तांडेल नावाचं पोरग शिवाजी महाराजांनी दिलेल्या संरक्षणाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर शेताच्या बांधावर उभं राहायला लागलं. शिवाजी महाराज साक्षात समोरून आले, त्याला माहितच नाहीये हे शिवाजीराजे आणि ते पोरग शिवरायांच्या घोड्याचा लगाम पकडताय आणि शिवाजी महाराजांना म्हणताय, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. हा आत्मविश्वास शेतकऱ्याच्या लेकराच्या मनात माझ्या शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिला. सांगितलं शेतकऱ्यांना, हा शिवाजी राजा तुमच्यासाठी आहे. शिवाजी महाराजांनी त्या शेतकऱ्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हातात शस्त्र दिली, शस्त्र कशी चालवायची याचं संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं. आणि त्याच वेळी या महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम नावाच्या संतानं या मातीत कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माची बीज त्यांच्यात रुजवली. आणि म्हणून लक्षात घ्या, या मातीतला एकच माणूस आहे, तो शिवांचा धारकरी आहे, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शेतकरी आहे आणि वेळ प्रसंगी पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीच्या वाड्या घेऊन जाणारा वारकरी सुद्धा तुकोबांच्या विचारांचा तोच आहे. या महाराष्ट्राच्या मातीतला एकच माणूस शेतकरी, धारकरी आणि वारकरी या एका सूत्रात बांधण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केलं. लोकांना वाटायला लागलं, अरे आपलं जगणं संपलं होतं, आपल्या उद्याच्या पिढ्या जगतील का नाही याचा विचार होता. अरे शिवाजीराजा देवासारखा उतरलाय, या शिवाजीराजानं आमच्या स्वतःच्या समाधानासाठी संरक्षणासाठी राज्य उभं केलंय. आणि लोकांनी हातात धान्याच्या उंजळी घेतल्या, उंजळी घेऊन शिवाजी महाराजांच्या दिशेने निघाली. शिवांना कळेना, अरे लोक धान्याच्या उंजळी घेऊन का आले? शिवाजीराजाने विचारलं काय झालंय? एका बाबाला समोर आलेले विचारलं, काय झालंय बाबा, तुम्ही एवढी लोक हातात धान्याच्या उंजळी घेऊन का माझ्या दिशेने निघालाय? त्यातले एक वडीलधारी व्यक्ती समोर आली आणि म्हणाली, अरे राजा, आमचं जगणं इतकं नामोहरम झालं होतं, जगावं की मरावं हा प्रश्न होता. अशा वेळी आम्हाला फक्त देवाचा धावा होता. आम्ही म्हणायचो एखाद्या देवाचा अवतार जन्माला यावा आणि त्यानं आम्हाला वाचवावं. अरे साक्षात देव बनून राजा तू आमच्यासाठी आलास. अरे आमची पद्धत आहे की पिकलेल्या धान्याची पहिली ओंजळ ही आपल्या ईश्वराला अर्पण करायची असते. राजा तूच आमच्यासाठी देव आहेस, ही तुझी पहिली ओंजळ, या धान्याच्या पहिल्या ओंजळीवरती तुझा हक्क आहे. एवढं प्रेम लोक शिवाजी महाराजांच्या वरती करायला लागली. हे प्रेम कुठून मिळवलं शिवाजी महाराजांनी? लोकांसाठी दिलं शिवाजी महाराजांनी. वेळ प्रसंगी लोकांना दाखवलं, तुमच्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे. आज या महाराष्ट्राच्या मातीतल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, या मातीतल्या शेतकऱ्यांना ती समजून घेणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपण लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त जर काय केलं असेल, शेतकरी उभा केला, या मातीतल्या लोकांना शिकवलं, माणूस म्हणून मी तुमच्यासोबत वागतोय, जात पात धर्म पंथ सगळं बाजूला सोडा, माणुसकीनं परस्परांच्या सोबत राहा. माझ्या राजानं माणसांवरती जेवढं प्रेम केलं तेवढं प्रेम आज या जगाच्या पाठीवर कुठल्याही राजानं केल्याचं तुम्हाला आणि मला पाहायला मिळत नाही. अरे हे महाराणा प्रताप सिंह नावाची माणसं का मोठी आहेत, शिवाजी महाराज नावाची माणसं का मोठी आहेत? अरे या जगाच्या पाठीवरती कित्येक राजे असे जन्माला आले ज्यांनी माणसांना गुलाम बनवलं आणि त्यांच्यावर राज्य केलं. पण ही दोन माणसं आणि दोन राजे असे होते ज्यांनी गुलामांना माणूस बनवलं आणि त्यांना स्वातंत्र्यानं स्वतःचं जगणं कसं जगायचं असतं हे शिकवलं. आणि म्हणून ही माणसं मोठी असल्याची पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांनी माणसांवरती प्रेम केलं, लोकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, म्हणून लोक सुद्धा शिवाजी महाराजांच्यासाठी समर्पण करायला तयार झाले. एखादं असं गाव आहे दऱ्या खोऱ्यातलं, डोंगर दऱ्यातलं, प्रचंड जंगलाच्या वेष्टनात अडकून पडलेलं, त्या गावातले एक म्हातारे वडील, म्हातारे आजोबा एके दिवशी शिवाजी राजांचं सैन्य त्या जंगलातून जाताना रस्त्याच्या कडेला स्वतःची गाय घेतलीये आणि एका झाडाच्या आडोशाला डोळ्यातून अश्रू ढाळत त्या ठिकाणी थांबले. शिवानी पाहिलं जाताना, अरे हा आजोबा का रडताय? शिवाजी राजाने विचारलं, बाबा काय झालंय, गाय घेऊन इथं का आलाय? ते आजोबा सांगताय, अरे राजा तुझ्या राज्यातून तू यवनांना हद्दपार केलायस, पण तुझ्या राज्यात कोल्या कुत्र्यांचं राज्य आहे. अरे आमच्या गावात वाघ शिरलाय, माणसं खातोय, गाई खातोय, गुरं खातोय, जनावरं खातोय. अरे त्या वाघाच्या भीतीनं जगायचं कसं राजा? आमचं जगणं त्या वाघानं मुश्किल केलंय. माझ्या जगण्याचं साधन असलेली ही एकटी गाय माझ्याकडे आहे, ही गाय जर का त्या वाघानं खाल्ली तर माझं जगणं मात्र मुश्किल होईल राजा, म्हणून मला गावात राहायचं नाही, गाव सोडून जायचंय. शिवाने हात जोडले, बाबांना सांगितलं, रा बाबा हा राजा तुमच्या दरबारात येईल, राजा तुमच्या दारात येईल, तुमच्या समस्येचं निर्मूलन करेल, वाघाला मारेल, तुमच्या समोर आणून आदरेल. एवढ्या दिवस तुम्ही घरात जा, गावात जा. शिवराजांनी सकाळच्या वेळेला मावळे सोबत घेतले,
सगळ्या गावाचं जंगल धुंडाळलं आणि गावाच्या जंगलात शिवाजीराजांवरती छाप टाकत तो माणसांच्या रक्ताला चटावलेला वाघ आला. लोकांना त्रास देणारा, जनावरांना त्रास देणारा वाघ आला. शुभाने भाला उपसला, वाघानं झेप घेतली. शुभाने वाघाच्या पोटात भाला खुपसला, वाघ मारला गेला. माझ्या राजानं तो वाघ स्वतःच्या खांद्यावर टाकला. गावात बातमी पसरली, अरे आपल्याला त्रास देणारा वाघ माझ्या शिवाजीराजांनी मारलाय. अशी सगळी लोक गावाच्या मुख्य चौकात जमली आणि शिवाजी महाराजांनी त्या लोकांच्या साक्षीनं स्वतःच्या खांद्यावरचा तो वाघ असा काढला आणि त्या लोकांच्या चौकात त्या मातीत असा आदळला. धूळ उडाली, सगळी लोक आनंदानं बेहोश झाली. अरे आपल्याला त्रास देणारा वाघ अखेर मारला माझ्या राजानं स्वतः या गावामध्ये येऊन. आणि ते म्हातारे आजोबा जे काल शिवाजीराजांना भेटले होते ते त्या गर्दीतून वाट काढत असे पुढे आले आणि त्या वाघाकडे पाहिलं, माझ्या शिवाजीराजांच्याकडे पाहिलं. ते म्हातारे आजोबा त्या वाघाच्या अंगावर थुंकले आणि त्या वाघाकडे पाहून म्हणाले, अरे तुला वाटलं काय, तू एकटाच शेर आहे, शेराला सव्वा शेर असा शिवाजीराजा कधीतरी जन्माला येत असतो. हे सांगण्याचं काम त्या बाबांनी त्या मातीत केलंय. या मातीतल्या अशा असंख्य पिलावळींना ज्या औलादींनी या मातीला नाटण्याचं काम केलं, त्यांना उपटून फेकण्याचं काम माझ्या शिवाजी महाराजांनी लोकांच्यासाठी केलं. लोक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती एवढं प्रेम करती झाली, हे तुम्हाला आणि मला कळणं आज वर्तमानात मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मृत्यूचा सोहळा काय असतो? जगाच्या इतिहासात अनेक लढाया झाल्या, अनेकांनी स्वतःची राज्य उभा केली, पण एक ती महाराष्ट्राची माती आणि या मातीतलं स्वराज्य आहे, ज्या मातीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक मला करायचा म्हणून माणसं समोर येती झाली. अरे मला लढायचं आहे. महाराणा प्रतापांच्या काळात सुद्धा एकमेव लढाई अकबराच्या विरोधातला. अरे माणसं म्हणायची आम्हाला महाराणा प्रतापांच्या सोबतीनं मावळे म्हणायचे, दऱ्याखोऱ्यातली डोंगर दऱ्यातली बहुजनांची लोक म्हणायची आम्हाला लढायचं आहे, आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवाचं समर्पण या वेदीवरती या राज्यासाठी या मातीसाठी करायचं आहे. हे म्हणणारी माणसं कशी तयार झाली याचं कारण शिवाजी महाराजांनी प्रेम केलंय. साल्हेर मुलेरच्या जवळ नाशिकच्या तिथे कनेरगडाला लढाई झाली. त्या लढाईमध्ये रामजी पांगेरा नावाचा एक तरुण सैनिक मारला गेला. अरे शिवरायांना वाटलं तरणात आता रामजी मारला गेलाय, कोकणात त्याचे वडील एकटे असतील, कोकणात राहत आहेत. शिवाजीराजे कोकणात त्यांना भेटायला गेले आणि त्या शिवाजीराजांनी त्या रामजी पांगेराच्या वडिलांना पाहिलं शिवाजीराजांनी रामजी पांगेराच्या वडिलांच्या सोबत साक्षात रामजी त्यांना तिथं शेतात काम करताना दिसला. शुभांच्या मनात प्रश्न पडला, अरे रामजी तर कनेरगडाच्या लढाईत मारला गेलाय, इथं काम करतो तो नेमका कोण आहे? शिवाजीराजे आवाज झाले, विचारलं हा कोण आहे? रामजी पांगेराचे वडील म्हणतायत, राजा हा रामजीचा जुळा भाऊ आहे. आणि त्यावेळी शिवाजीराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणतायत, अरे साक्षात रामजी मला माझ्या समोर दिसलाय, जो कनेरगडाच्या लढाईत मारला गेलाय. आणि शिवाजीराजे रामजी पांगेराच्या वडिलाला म्हणतायत, बाबा अहो तुमचा रामजी माझ्यासाठी मारला गेलाय, स्वराज्यासाठी दारातीर्थी पडलाय. बाबा हा राजा तुमच्या दारात उभा आहे, तुम्हाला वाटेल ते द्यायला आलोय. बाबा मागा तुम्हाला काय पाहिजे? एका धारातीर्थी पडलेल्या सैनिकाचे वडील सांगतायत, अरे शिवाजीराजा तू येडा की खुळा, या महाराष्ट्राच्या मातीनं मातीकडून मागणाऱ्या अवलादी कधी जन्माला घातल्याच नाहीत. वेळ पडली तर या मातीसाठी प्रसंगी स्वतःचा जीव देणाऱ्या अवलादी या मातीनं जन्माला घातल्यात. तुला जर द्यायचंच असेल तर तो बघ माझा दुसरा रामजीचा भाऊ आहे, त्याला सोबत घेऊन स्वतःच्या सैन्यात दाखल कर आणि तुझ्या स्वराज्याच्या कामी आण. असं सांगणारी, असं म्हणणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली होती. स्वतःच्या रक्ताचा खच या मातीमध्ये पाडणारी माणसं जन्माला आली होती. अरे कोण बाजी प्रभू देशपांडे, विशाळगडावर माझा राजा पोहोचला पाहिजे, धडा वेगळंच मस्तक झालाय तरी सुद्धा बाजी प्रभूंचा देह लढतोय. अरे कोण मुरारबाजी, अरे कोण येसाजी, कोण कुठलीही शिवा काशीद नावाची माणसं. अरे ही माणसं शिवाजी महाराजांच्यासाठी मरण समोर दिसत असताना सुद्धा मरायला तयार झाली. तर ही माणसं म्हणायची, आम्हाला खात्री आहे की आमच्या नंतर आमचा शिवाजी राजा आमच्या परिवाराला कधीही अंतर देणार नाही. हे प्रेम, ही ममता, ही आपुलकी माझ्या शिवाजी महाराजांनी माणसाच्या अंतःकरणात रुजवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. आपल्या सगळ्यांना तानाजी मालुसरे यांच्या निष्ठेची कथा माहित आहे. जे तानाजी मालुसरे कशी मिळाली बरं हे माणसं शिवाजी महाराजांना? कुठून आणली शिवाजी महाराजांनी जमा करून? शिवाजी महाराजांनी काय इंटरव्ह्यू घेतले लोकांचे की तुम्ही या स्वराज्याच्या कामी? शिवाजी महाराजांनी काय परीक्षा घेतल्या लोकांच्या? कशी आली ही माणसं? एकदा काय झालं, स्वराज्यामध्ये रानगवा नावाच्या प्राण्यानं थैमान मांडलं. मासाहेब जिजाऊंना कळेना रानगव्यांचा बिमोड कसा करायचा. मासाहेबांच्या लक्षात आलं महाराष्ट्रातली पराक्रमी पोर आहेत. मासाहेब जिजाऊंनी फरमान काढलं, जो कोणी रानगव्याची शेपटी त्याला मारून कापून आणेल त्याला एक सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. अनेकांनी रानगवे मारले, त्यांच्या शेपट्या तोडल्या. मासाहेब जिजाऊंकडे आले आणि मासाहेबांकडून सोन्याचं कडं भेट घेतलं. संध्याकाळी बघा रात्रीची 2 वाजलेत. रात्रीच्या 2 वाजता एक 22 वर्षाचं पोरगा एक 80 किलोचा रानगवा मारताय, आपल्या स्वतःच्या पाठीवर उचलताय आणि किल्ला चढून वरती जाताय मासाहेबांना भेटण्यासाठी. रात्रीचे 2 वाजलेत. पहारेकरी त्याला अडवतायत. मासाहेब जिजाऊंना आवाज आला, ते गोंधळ घालताय ते पोरग तिथं. मासाहेब जिजाऊंनी पाहिलं कोण आहे. मासाहेबांनी पाहिलं एका 22 वर्षाच्या पोराच्या खांद्यावर 80 किलोचा रानगवा. तो रानगवा घेऊन हे पोरग वरती आलं. मासाहेबांच्या चेहऱ्यावर हसू आलं. म्हणाला, सोडा त्या पोराला. ते पोरग समोर आलं.
मासाहेब जिजाऊ त्या पोराला म्हणतायत, अरे बाळा, सगळ्यांनी शेपट्या कापून आणल्या, मी त्यांना सोन्याचं कडं भेट दिलं. सकाळी जरी आला असताच एखाद्या रानगव्याची सोन्याची शेपटी घेऊन तर तुला सोन्याचं कडं भेट दिलं असतं. एवढा मोठा रानगवा 80 किलोचा घेऊन एवढा किल्ला चढून वर आलास कशाला? ते पोरगं गुडघ्यावरती बसलं, मासाहेबांच्या चरणावर अश्रू ढाळायला लागलं आणि मासाहेबांना म्हणायला लागलं, मासाहेब माफ करा, तुम्ही मला ओळखण्यात चुकलायचा. मासाहेब जिजाऊ म्हणतात, काय झालं? ते 22 वर्षाचा पोरगा म्हणताय, मासाहेब, इतरांनी रानगव्याच्या शेपट्या तोडून आणल्या कारण त्यांना सोन्याचं कडं बक्षीस पाहिजे होतं. मासाहेब, या 22 वर्षाच्या जीवाला सोन्याचं कडं बक्षीस पाहिजे नाही मासाहेब. मी सुद्धा रानगव्याची शेपटी घेऊन आलो असतो. मी 80 किलोचं रानगव्याचं धूळ माझ्या खांद्यावरती घेऊन एवढा किल्ला चढून वर आलोय कारण तुमच्या सोन्याच्या कड्यापेक्षा सुद्धा माझ्या साक्षात जगदंबा असलेल्या मासाहेब जिजाऊची पाठीवर कौतुकाची थाप जर माझ्या पडली तर सोन्याच्या कड्यापेक्षा सुद्धा लाख मोलाचं बक्षीस ते माझ्यासाठी असेल. मासाहेब, ते बक्षीस मला हवंय. मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. या 22 वर्षाच्या लेकराचं किती प्रेम या स्वराज्यावरती आहे. मासाहेबांनी विचारलं, बाळा तुझं नाव काय? ते 22 वर्षाचं पोरगं सांगत होतं, मासाहेब, या जीवाला तानाजी मालुसऱ्या म्हणतात. तानाजी मालुसरे होते. आणि मासाहेबांनी सांगितलं, ताना, आजपासून तू शिवांच्या सोबत राहायचं, सरदारकी करायची, सैन्यात लढायचं. तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांच्या सोबत सैन्यात लढायला सज्ज झाले. बघता बघता तानाजी मालुसरेने असंख्य पराक्रम गाजवले. एके दिवशी संगमेश्वराला लढाई झाली. तानाजी मालुसरेने प्रचंड तलवार गाजवली. शिवाजीराजे खुश झाले. 4-5 दिवसानंतर दरबार भरला. भरल्या दरबारात तानाजी मालुसरे, सगळे सैनिक, सगळे महत्वाचे पदाधिकारी, मोरोजी काका वगैरे सगळे जमलेले आहेत आणि तानाजी मालुसरे असे उभे आहेत. स्वतः भोळ्या भाबड्या मनाचे पराक्रमी असलेले तानाजी मालुसरे शिवरायांनी पाहिलं आणि शिवाजीराजे आले, उभे राहिले आणि म्हणाले, तान्हा, आज तानाजी मालुसरेला म्हणतायत की तानाजी, संगमेश्वराच्या लढाईत तुम्ही पराक्रम गाजवला आम्हाला माहित आहे, पण आता मात्र तुम्हाला आम्ही पदमुक्त करायचं ठरवलंय. तानाजी मालुसरेंच्या काळजात धस्स झालं. अरे, या स्वराज्यासाठी एवढा पराक्रम गाजवला राजा का पदमुक्त करतोय? माझी काही चूक झाली आहे का? शिवाजीराजे म्हणतायत, तानाजी, आजपासून तुम्ही सरदार राहणार नाही, तुमची सरदारकी काढून घेतली जाईल. तानाजी मालुसरेंच्या काळजात वेदना व्हायला लागल्या. अरे, ज्या स्वराज्यासाठी स्वतःचा जीव द्यायचा ठरवलं त्या स्वराज्याचा धनी म्हणतोय की तानाजी, तुझी सरदारकी काढली जाईल. अरे, मी नेमकी काय चूक केली आहे? कुठल्या चुकीपायी मला ही शिक्षा मिळते आहे? शिवाजीराजे पायउतार झाले, खाली आले, तानाजी मालुसरेंच्या जवळ गेले आणि तानाजी मालुसरेंच्या कमरेला बांधलेली तलवार सोडून घेतली. त्यावेळी तर तानाजी मालुसरेंच्या डोळ्यात पाणी आलं. अरे, ज्या स्वराज्यासाठी सर्वस्व द्यायचा प्रयत्न केला त्या स्वराज्याचा धनी माझी तलवार काढून घेतोय, माझी सरदारकी काढून घेतोय, मला पदमुक्त करतोय. मी नेमकी काय चूक केली आहे? तानाजी मालुसरे हमसून रडायला लागले, विचारायला लागले, राजे, अरे निष्ठा या स्वराज्याच्या कामी वाहिली. राजा, माझी चूक नेमकी काय झाली? शिवाराजे मला सांगा. त्यावेळी शिवाजीराजांनी एक तबक मागवलं. तबकात एक रत्नजडीत तलवार मागवली आणि ती तलवार उचलली आणि तानाजी मालुसरेंच्या कमरेला रत्नजडीत तलवार बांधली आणि तानाजी मालुसरेंना विचारलं, ताना, आम्ही तुमच्या कमरेला रत्नजडीत तलवार बांधली आहे, याचा मायना काय झाला? तानाजी मालुसरेंना कळेना. कवरे बावरे झाले तानाजी मालुसरे, माहित नाही म्हणते झाले. आणि त्यावेळी शिवाजीराजे सांगते झाले, तान्हा, ज्यावेळी आम्ही तुमच्या कमरेला रत्नजडीत तलवार बांधली, आता आम्ही तुमची सरदारकी काढून घेतली आणि आमचे तानाजी मालुसरे आता सुभेदार होणार आहेत. तुमचं प्रमोशन झालंय असं शिवा सांगतायत. सरदारकीवरून सुभेदारकी दिली आहे. शिवाजीराजांचं हे प्रेम पाहून तानाजी मालुसरे सद्गदित व्हायचंय. तानाजी मालुसरेंना प्रेम शिवाजी महाराजांचं पाहिल्यानंतर अंगात शक्ती संचारायची, वाटायचं, लढावं या स्वराज्यासाठी, मरावं या राज्यासाठी. एकीकडे पोराचं लग्न काढलंय, आपल्या सगळ्यांना माहित आहे, रायबाचं लग्न आहे. दुसरीकडे मासाहेब जिजाऊंनी ठरवलंय कोंढाण्यावरती माझं पाऊल पडलं पाहिजे. स्वराज्याची खलबत राजदरबारामध्ये सुरू आहे. मोरोपंत काकांच्या साक्षीने शिवाजीराजे बोलतायत, मला जायचंय तो कोंढाणा किल्ला घेण्यासाठी, मी जाणार आहे. आणि तानाजी मालुसरे पोराची पत्रिका घेऊन त्या शिवाजीराजांच्या राजदरबारात दाखल होत आहेत. मोरोपंत काका म्हणतायत, शिवबाराजे, तानाजी सरकार लढवय्या असताना तुम्ही कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालताय? शिवबाराजे म्हणतायत, अहो, मुरार गेला, बाजी गेला, शिवा काशीत गेला, माझं असं किती सोनं मी माझ्या एका मोहिमेसाठी उधळू? माझा तानाजी सारखं सोनं मला एका मोहिमेसाठी उधळायचं नाही. तानाजीने ऐकलं आणि तानाजी सांगते झाले, आलो होतो माझ्या रायबाची पत्रिका घेऊन, पण मासाहेबांचं पाऊल कोंढाण्यावरती पाडायचं आहे. यासाठी एक वेळ आमच्या प्रेतांची रास आणि त्याच्या पायऱ्या जरी रचाव्या लागल्या तरी बेहत्तर, पण मासाहेब जिजाऊंचं पाऊल स्वराज्यासाठी कोंढाण्यावरती पडलं पाहिजे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणत शिवरायांचं न ऐकता तानाजी मालुसरेने हातात तलवार घेतली. माझे तानाजी स्वराज्यासाठी कोंढाण्यावरती पोराचं लग्न बाजूला ठेवून लढायला निघाले. शिवाजी महाराजांच्या मनात शिवबाई सद्गदित व्हायचे. शिवाजीराजे मिठी मारते झाले तानाजीला आणि सांगते झाले, तानाजी, तुमच्यासारखं सोनं मी किती
कितीदा उधळायचं त्यावेळी तानाजी मालुसरे म्हणायचे, शिवाजीराजे आम्ही तुम्हाला स्वर्गाच्या इंद्रपदावरती बसवण्यासाठी सुद्धा स्वतःचा जीव द्यायला तयार आहेत. शिवाराजे सांगायचे की तानाजी, अरे तुमच्यासारखी माणसं असताना नसताना मला स्वर्गाचं इंद्रपद सुद्धा नको आहे. आणि ज्यावेळी माझा तानाजी, बाजी, येसाजी सगळे मावळे जिवंत असतील त्यावेळी मला सह्याद्रीच्या काळ्या फत्तर एक जरी मिळाला तरी ते सुद्धा माझ्यासाठी स्वर्गाच्या इंद्रपदा इतकं महत्वाचं आसन त्या ठिकाणी असेल. हे प्रेम मावळ्यांवरती शिवाजीराजे करायचे. गेले तानाजी मालुसरे कोंढाण्यावरती उदयभान नावाचा त्यावेळेचा प्रचंड बलाढ्य आणि लढवय्या असलेला, त्यावेळी जगविख्यात असलेला अत्यंत महत्वाचा लढवय्या, त्याच्या विरोधात तानाजी लढतायत. त्यावेळी उदयभान तानाजी मालुसरेंना म्हणतोय, अरे मला सगळे घाबरतायत, तू कस काय घाबरत नाही. त्यावेळी तानाजी मालुसरे सांगतायत, जो डरता नहीं एक तो वो पागल होता है या मराठा होता है. जो घाबरत नाही तो एक तर पागल असतो वा मराठा राजपूत क्षत्रिय असतो. त्यावेळी तो उदयभान तानाजी मालुसरेला म्हणतोय, मग फिर तू पागल हो, म्हणजे तुम्ही पागल आहे. तानाजी मालुसरे त्या उदयभानाला सांगतायत, हो मी पागल आहे, माझ्या त्या भगव्याचा मी पागल आहे. आणि उदयभान शिवा तानाजी मालुसरेला सांगतोय, तानाजी मालुसरेला म्हणतोय, एकदाचा तुमचा तो भगवा जमीन आणि आसमानातून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि तानाजी मालुसरे उदयभानाला सांगतात, अरे ज्या भगव्याची ललकार आणि पुकार सूर्य उगवण्याच्या पूर्वी आकाशामध्ये होते आणि सूर्य मावळल्याच्या नंतर सुद्धा आकाशात होते, अरे त्या भगव्याला ईश्वर सुद्धा मिटवू शकत नाही, तू काय मिटवणार आहेस. असं सांगणारा माझा तानाजी मालुसरे स्वराज्यासाठी, या भगव्याच्या अस्मितेसाठी लढतोय. एक हात कापला गेलाय, छाटला गेलाय, डोईचा मुंडाचा हाताला बांधून लढतोय. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडतात, किल्ला जिंकला जातोय, कोंढाणा ताब्यात येतोय. शुभांच्या कानावर बातमी जाते, तानाजी पडले. शुभा धावत धावत जातात, तानाजीला स्वतःच्या मांडीवरती घेतात आणि तानाजी मालुसरे सद्गतीत होऊन शिवाजीराजाला सांगतायत की शिवबाराजे, हा देह नाशिवंत स्वराज्याच्या कामी आला, मी धन्य झालो शिवबाराजे. हा देह स्वराज्याच्या कामी आला, हा तानाजी धन्य झाला शिवबाराजे. तुमच्या मांडीवरती मला मरण येतंय, मी धन्य झालो तानाजी शिवबाराजे. उमरठाच्या माझ्या गावच्या मारुती रायासारखा आता मी सुद्धा अमर झालोय शिवबाराजे. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. असं म्हणत माझा तानाजी एकदाचा या स्वराज्याच्या माती आड कधी होतो, ढगा आड सूर्य जावा, तसा तानाजी मालुसरे कधी जातो हे कळत नाही. शुभा हमसून हमसून त्या तानाजी मालुसरेच्या आठवणीत रडतात. अरे माझं तानाजी नावाचं सोनं अखेर मला कोंढाण्यासाठी उघडावं लागलं, उधळावं लागलं. अरे गड मला मिळालाय, पण माझा तानाजी नावाचा सिंह अखेर या मातीत गेलाय. तानाजी मालुसरे म्हणतायत मरताना शुभाराजांना की शुभाराजे, तुमच्या पुतण्याचं रायबाचं लग्न उमरठाला लावा. शुभा त्या एका गोष्टीच्या आणीपायी जातात रायबाच्या लग्नासाठी. रायबा सजलेला दिसतोय शिवाजीराजांना. तानाजीची आठवण शिवाजी महाराजांना येते. साक्षात तानाजीचा पुत्र असलेल्या त्या रायबाच्या डोळ्यात तानाजीचं स्मरण शिवाजीराजांना होतं. शिवबाराजे एक रत्नजडीत तलवार घेतात आणि परत एकदा तीच कृती करत त्या रायबाच्या कमरेला बांधतात आणि रायबांना विचारतात, रायबा आम्ही रत्नजडीत तलवार तुमच्या कमरेला बांधली, याचा मायना काय झाला. सगळीकडे नजर फिरवत रायबा शिवाजीराजांना सांगतात की शिवबाराजे, याचा अर्थ आम्ही सुभेदार झालो आणि परत एकदा तानाजींचा तो पुत्र रायबांच्या रूपेने सुभेदारी करण्यासाठी सज्ज होतो, या स्वराज्यासाठी लढण्यासाठी सज्ज होतो. माझ्या राजाच्या सुद्धा डोळ्यात तानाजीच्या स्मरणानं पाणी आल्याशिवाय राहत नाही. अशी एक 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 निष्ठावान मावळे या महाराष्ट्राच्या मातीत होते, ज्यांच्या रक्ताच्या प्रेताचा खच या मातीत निर्माण झाला होता. जे शिवाजीराजांना सांगायचे, अरे राजा लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा माझा शिवाजीराजा जगला पाहिजे, या अपेक्षेनं या आशेनं ते या मातीसाठी लढायचे. म्हणून हे स्वराज्य उभं झालं होतं. आणि म्हणून औरंगजेब बघा नेहमी म्हणायचा कि शिवाजी राजा के पास कितने पैसे है ये बड़ी बात नहीं, शिवाजी राजे के पास कितने लोग हैं ये बड़ी बात नहीं, शिवाजी राजा के पास कितने किले हैं ये बड़ी बात नहीं, लेकिन शिवाजी राजा के पास जो लोग हैं उसमें का एक भी बंदा झुकता नहीं, ये सबसे बड़ी बात है. शिवाजी राजांचा एकही मावळा झुकत नाही, वाकत नाही, थकत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या माणसाने काय दिलं? न वाकणं, न झुकणं, न थकता समर्पणशीलतेनं लढत राहणं, हे देण्याचं काम या माणसांनी महाराष्ट्राच्या मातीत केलंय. अरे ज्या शिवाजी महाराजांनी, ज्या महाराणा प्रतापाने असंख्य किल्ले जिंकले, मिळवले, मला सांगा त्यातल्या एकाही किल्ल्यावर तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव दिसतंय का? एकाही किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला, त्या रायगडावर कुठेतरी शिवाजी महाराजांचं नाव मला महाराजांनी टाकल्याचं दाखवा. महाराणा प्रतापांनी बांधलेल्या किल्ल्यांवर, मिळवलेल्या किल्ल्यांवर स्वतःचं नाव लिहिलंय असं मला कधीतरी दाखवा. कधीच शिवाजी महाराजांनी, महाराणा प्रतापांनी स्वतःची नावं किल्ल्यांवरती लिहिली नाहीत. पण चित्रपटातल्या हिरो हिरोईन्सला आपला आदर्श मानणारी आमची पोरं किल्ल्यांवरती जातात आणि त्या किल्ल्यांवर स्वतःची नावं लिहितात. त्यावेळी स्वतःच्या आणि आमच्या हृदयाला खंत वाटल्याशिवाय या महाराष्ट्राच्या मातीत त्या ठिकाणी राहवलं जात नाही. अरे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांना वाटलं स्वराज्याची निर्मिती करावी
8-9 वर्षाच्या वयामध्ये तलवार इतकं वजन असलेल्या वयात हातात तलवार घेतली आणि स्वराज्याची निर्मिती करायला शिवाजीराजे निघाले. मला सांगा कधी मनाला प्रश्न पडलाय का? अनेक पोरं होती या मातीमध्ये, एकट्या शिवाजीराजांना का वाटलं स्वराज्याची निर्मिती करायला? कुणी विचारलं तुम्हाला की शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काय? कधी जर प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? पहिलं उत्तर काय असेल? काय शिवाजीराजांचं स्वराज्य म्हणजे? माझं चिंतन मला असं सांगतं, 8 वर्षाच्या शिवबांना एके दिवशी असं वाटलं, आपल्या आईच्या जिजाऊंच्या डोळ्यात त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे माझ्या आईला, माझ्या जिजाऊ मासाहेबांना वाटतंय की माझ्या नवऱ्यानं म्हणजे शहाजीराजांना किती दिवस ते आदिलशाहला मुजरे करायचे, आमचं स्वतःचं राज्य उभं राहिलं पाहिजे. आणि त्या दिवशी शिवबांनी ठरवलं स्वराज्य निर्माण करायचं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर काय असेल तर माझ्या दृष्टीनं शिवरायांच्या स्वराज्याचं पहिलं उत्तर असेल की मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यातल्या स्वप्नाची सत्यकृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आज शिवजयंती आली की गाड्यांना भगवे झेंडे लावणं, शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणं, कानात तशी कुंडलं घालणं, बॅनरला शिवरायांच्या सोबत फोटो लावणं, मोठमोठाले फ्लेक्स लावणं, याचा अर्थ आपल्याला शिवाजीराजे कळत नसतात. शिवाजी महाराज कळाले कुणाला असा जर प्रश्न मला विचाराल तर मी नेहमी सांगत असतो, ज्या लेकराला आपल्या आईच्या डोळ्यातलं स्वप्न कळालं आणि बापाच्या फाटक्या बनियांची किंमत कळाली, मला वाटतं आजच्याच काळात त्या लेकराला खरे शिवाजी महाराज कळाले. आणि ते शिवाजी महाराज तुमच्या माझ्या आजच्या पिढीला आम्हाला समजणं, सांगणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं असल्याचं तुम्हाला आणि मला लक्षात ठेवावं लागेल. अरे काय मातृप्रेम माझ्या शिवाजी महाराजांचं, आईवरती निष्ठा काय असावी, आईवरती प्रेम काय असावं, हे शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला आणि मला शिकवल्याशिवाय राहत नाही. मासाहेब जिजाऊंसाठी रायगडावरती वाडा बांधलाय, महल बांधलाय. रायगडाची हवा वृद्धपणाच्या काळात मासाहेबांना मानवत नाही म्हणून रायगडाच्या पायथ्याला पाचाडचा दुसरा वाडा मासाहेबांसाठी बांधून देणारा राजा शिवाजी राजा आहे. मासाहेब जिजाऊ पाचाडला खाली राहतायत, मासाहेबांनी आवाज दिला की मासाहेबांच्या चरणाची चरणधूळ स्वतःच्या मस्तकाला लावणारा माझा राजा शिवाजी राजा आहे. मला सांगा, या जगात दादा जर असले एखादे की त्यांना दादासाहेब म्हणायची आपल्याला सवय आहे की नाही? दादांना दादासाहेब म्हणतो. काका असले की त्यांना काकासाहेब आपण म्हणतो. भैया असले की त्यांना भैया साहेब म्हणायची तुम्हाला आणि मला सवय आहे. आबा असले की आबासाहेब म्हणायची सवय आहे. या जगाच्या पाठीवर आपल्या आईला कधी कुणी साहेब म्हणलंय का? आईला साहेब म्हणणारा माणूस पाहायला भेटलाय कधी? आपल्या आईला साहेब म्हणणारा एकच माणूस होता, त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या आईला मासाहेब म्हणायचे, मासाहेब म्हणायचे आपल्या आईला. एवढं प्रेम, एवढी मातृभक्ती, एवढी निष्ठा आपल्या आईच्या प्रती छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. मी मगाशी बोलत असताना डॉक्टर साहेबांना, इंग्रज साहेबांना ते उदाहरण सांगितलं. या बुलढाण्याच्या मातीशी शिवाजी महाराजांचे अनेक ऐतिहासिक धागेदोरे ते शोधले गेले पाहिजेत, त्या इतिहासाचं संशोधन झालं पाहिजे. या बुलढाण्यातल्या एका कवीला शिवाजी महाराजांनी कविता लिहिण्यासाठी महाबळेश्वरला बोलवलेलं आहे आणि महाबळेश्वरच्या त्या मंदिरामध्ये माझ्या शिवाजीराजाने आपल्या आईची सुवर्ण तुला केलेली, मासाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केलेली आहे. आणि त्या मातीमध्ये त्या कवीने लिहून ठेवलेलं आहे, 2 दिवस शिवाजीराजे त्या महाबळेश्वरच्या मंदिरात मातीवरती, जमिनीवरती झोपलेत. अंथरून पांघरून गालिच्यांची गरज माझ्या राजांना नव्हती. एवढं मातृप्रेम आपल्या आईची तुला त्या महादेवाच्या देवळात करत असताना त्या देवळात मातीवरती झोपणारा माझा शिवाजी राजा आहे. हे मातृप्रेम शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. आज आमच्या लेकरांच्या मनात आपल्या आईच्या आणि वडिलांच्या प्रती ते प्रेम जन्माला येणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते तुम्हाला आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. आम्हाला काही कळत नाही, आमच्या लेकरांच्या लक्षात येत नाही. आम्हाला वाटतं या जगाच्या पाठीवरती बाहेर समाज आहे. घराचा उमरा उलांडला की कळतं पावला पावलावरती दुनिया आहे. प्रत्येक जण एकच विचारतं, काय खाल्लं, कसं खाल्लं आणि किती, काय कमावलं, किती कमावलं आणि कसं कमावलं. एकटी आई असते जी घरात गेल्यावर लेकराला विचारते की बाळा आज काय खाल्लंस. हे प्रेम फक्त आईच्या ठिकाणी असतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, ती मातृभक्ती तुम्हाला शिकवताय. मी नेहमी म्हणत असतो, कदाचित तुमच्यावर डोळे झाकून प्रेम करणारी तुमची प्रेयसी असेल, डोळे मोठे करून प्रेम करणारी तुमची बायको असेल, तुमच्यावरती डोळे झाकून प्रेम करणारी प्रेयसी असेल, डोळे उघडे ठेवून प्रेम करणारी मैत्रीण असेल, डोळे मिटेपर्यंत लेकरावर प्रेम करणारी फक्त एकटी आई या जगाच्या पाठीवरती असते. हे कधीतरी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. त्या आईच्या प्रतीची संवेदनशीलता आज आमच्या लेकरांच्या अंतःकरणात का राहत नाहीये? कारण आमचे महापुरुष आम्ही आमच्या लेकरांना समजावून सांगताना कुठंतरी कमी पडतोय का याचा विचार करावा लागेल. एका गोष्टीची खंत वाटते, एका गोष्टीची कायम खंत वाटते. खाजगीत बोलताना पोरं म्हणतात, याच्या बापाने त्याला ते कमावून दिलं, त्याच्या बापानं ते त्याच्यासाठी एवढं कमावलं, अरे आमच्या बापानं आमच्यासाठी काय कमावलं, असं म्हणणारी पोरं समाजामध्ये. इथं जमलेल्या वडीलधाऱ्यांना माझं सांगणं आहे, एखादं पोरग जर विचारत असेल की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय कमावलंय, त्या पोराला छाती टोकून सांगा, अरे ज्या शिवाजी महाराजांचं नाव एवढ्या अभिमानाने घेतोस, त्या शिवाजी महाराजांच्या वडिलांनी काय दिलं शिवाजी महाराजांनी? बंगळूरवरून शिवाजीराजे ज्यावेळी निघाले मासाहेब जिजाऊंच्या हाताला पकडून, काय दिलं शहाजीराजेने? किती घोडे घोडे गाडी बंगला श्रीमंती पैसे नाणे दिले. काय दिलं? 2 गोष्टी दिल्या, सगळ्यात पहिल्या महत्वाच्या 2 गोष्टी दिल्या शहाजीराजांनी. पहिली गोष्ट दिली, प्रतिपश्चंद्र रेखे व वर्धिर विष्णूर विश्ववंदिता शाह सुर शिवशैषाय मुद्रा भद्राय राजते.
हा प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजांचं राज्य वाढत जावं हा आत्मविश्वास देणारी राजमुद्रा शहाजीराजांनी दिली. दुसरी गोष्ट शिवरायांच्या हातात दिली, त्यागाचं, क्रांतीचं, समतेचं, संघर्षाचं प्रतीक असलेला, या मातीतल्या संत महंतांचा धर्माचं प्रतीक असलेला भगवा ध्वज दिला. दोन गोष्टी घेऊन शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत आलेले, दोनच गोष्टी घेऊन. किती छोटं राज्य होतं. जगाचा नकाशा कागदावरती असा समोर घ्या, असा पेन उचलायचा, नकाशावर टेकवायचा, टिंब दिसताना छोटस, तेवढं त्या जगाच्या नकाशावर दिसेल एवढं छोटं राज्य होतं. वडिलांनी दिलेल्या दोन गोष्टीच्या बळावर शिवाजी महाराजांनी अहत तंजावर, तहत पेशावर सगळ्या देशाला व्यापून टाकेल एवढं मोठं राज्य उभं करण्याचं काम केलं. आई वडिलांनी जगण्याचा मार्ग दिला, एक ध्येय दिलंय. आई बाप त्यातले गाठेकुटे दूर करतायत, बाप वडील संस्कार देत आहेत. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. या अभिलाषेनं माझा राजा तिथपर्यंत निघाला आणि एवढ्या उंचीचं स्वराज्य निर्माण करता झाला. आणि आज पोरं विचारतायत आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं. आमच्या पोरांना असं वाटतं आई रडते, आई संवेदनशील असते, आईच्या डोळ्यात पाणी येतं. बाप रडत नाही असं आमच्या मनात असतं. बाप सुद्धा रडत असतो, बापाच्या सुद्धा काळजात संवेदना असतात, बापाला सुद्धा वेदना असतात. हे आमच्या लेकरांना कधी कळत नाही. एखादा विषय नापास झाला, एखादी चूक केली, बाप पाठी धपाटा लावतो, दोन शब्द चुकीचे बोलतो, शिव्या घालतो, त्यावेळी आम्हाला वाटतं बाप कठोर आहे, बाप रडतच नाही, बाप आईसारखा संवेदनशील नाही आहे. अरे पण बाप सुद्धा संवेदनशील आहे, बाप सुद्धा भावनिक आहे, बापाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. हे जर कधीतरी पाहायचं असेल तर एखाद्या पोरीचं लग्न असेल, त्या लग्नात कधीतरी जा. बाप दिवसभर आलेला एखादा पाहुणा नाराज होऊ नये म्हणून त्याच्या पाठीशी दुडुदुडू त्याचा पाहुणचार करत धावत असतो. आणि संध्याकाळच्या वेळेला एकदा पोरीला सासरी वाट लावायला निघाले, सगळे त्या मुलीच्या सोबत असतात. एकटा बाप एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या डोळ्यात ते अश्रू ज्यावेळी ढाळत असतो ते पाहिलं की कळतं बाप सुद्धा रडत असतो, बापाच्या सुद्धा डोळ्यात पाणी कधीतरी येत असतं. हे समजून घ्यायला शिका. आणि म्हणून एक कवी दीक्षित नावाचे ते लिहितात, बाप म्हणजे कसा आहे, बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा. अरे बाप काय आहे, बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप पेटती मशाल आहे. तुमचा बाप जागतो ना म्हणून तुमचं घर खुशाल आहे. घराला खुशाली प्रदान करणाऱ्या या आई बापांची किंमत करता येणं आज जर या समाजातल्या लेकरांना कळालं तर मला वाटतं या समाजातली पोरं पुढे गेल्याशिवाय आणि प्रगत झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगेल. मला खात्री आहे, मला माहित आहे, मी बराच वेळचा बोलतोय, कानांचा कोट करून एक लेकरू बोलतोय या जाणीवेतून तुम्ही सर्वजण ऐकतायत. पण शेवटचे एक 5 मिनिटं तुम्हा सगळ्यांशी बोलत असताना एक महत्वाचं उदाहरण मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय. माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, इथं जमलेल्या माता माऊल्यांनो लक्षात घ्या. अरे शिवाजी महाराज कळणं म्हणजे काय असतं, महाराणा प्रताप सिंह कळणं वर्तमान काळात काय असतं. आज काय महाराणा प्रताप सिंह असते तर म्हणाले असते का हातात तलवारी घ्या आणि लढायला सीमेवरती जा. आज शिवाजीराजे असते तर सांगितलं असतं का हातात तलवारी घेऊन शत्रू सैन्याचा रक्ताचा खच पडा. या माणसाने सुद्धा तुम्हाला सांगितलं असतं आज लेखण्या हातात घ्याव्या लागतील, पुस्तकं हातात घ्याव्या लागतील, समाज घडवण्यासाठी मातीत उतरावं लागेल, लोकांच्या सुखदुःखात जावं लागेल. हे या महापुरुषाने आम्हाला सांगितलं असतं. आणि म्हणून महापुरुष कुणाला कळत असतात. आपल्या पोरांना मी परत तेच सांगतोय की शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवल्यानं लेकराच्या काळजात शिवाजी महाराजांचे विचार उजवत नाही. आपल्या पोरांना कपाळावरती शिवाजी महाराजांसारख्या गंध लावल्यानं त्याच्या मेंदूत शिवाजी महाराजांचे विचार जात नाहीत. आपल्या पोरांना शिवाजी महाराजांसारखी बाळी कानात घातल्यानं त्याच्या कानात शिवाजी महाराजांचे विचार जात नाहीत. शिवराय कळाले कुणाला, शिवाजी महाराज कोणत्या लेकराला समजले. हे सांगताना मी जिथं जातो तिथं माझ्या प्रत्येक व्याख्यानात आवर्जून हे उदाहरण सांगत असतो. वडार समाज माहिती आहे तुम्हाला, वडार समाज, आमच्या भागात वडार समाज प्रचंड कष्टाळू जमात आहे, दगड फोडायची कामं करतात. अशीच एक वडार समाजातली बाई आहे. त्या बाईला 12 वर्षाचं लेकरू आहे. 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेतलंय आणि ती बाई रस्त्यावरच्या खडी फोडायच्या कामाला निघून गेली. बघा बरं का, घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, जगायचं कसं हा प्रश्न आहे, एक वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेतलंय आणि रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला निघून गेली. रस्त्यावर खडी फोडते, अंगात ताप आहे, काम होत नाहीये. अचानक 12 वर्षाचं पोरग शेजारी खेळतंय, अचानक एक लाल दिव्याची गाडी येते, सुटाबुटातला कलेक्टर त्या गाडीतून खाली उतरतो. त्या बाईला काम होत नाही ते पाहतो, त्या बाईला वाटेल तितक्या घाण शिव्या देतो, गाडीत बसतो आणि निघून जायला लागतो. 12 वर्षाचं लेकरू आईच्या जवळ येतं, आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू उघडत असतात. त्या आईच्या पाठीवर हात ठेवतं, आईला विचारता, आई आई ते कोण होतं ग त्या पोराला करतं. या माणसानं आईला फार शिव्या दिल्यात. ते पोरग म्हणतं, आई आई कोण होतं ग. आई चिडते, रागावते, त्या पोराला दूर ढकलते आणि त्याला म्हणते, हो बाजूला, तुला नाही कळायचं ते कोण होतं. ते फार मोठे साहेब असतात, त्यांना कलेक्टर म्हणतात. कलेक्टर. पोरग चिडतं, आईच्या हातातला दगड फोडायचा छन्नी हातोडा हिसकावतं, एका मोठ्या खडकावरती जातं, मोठं कातळ खडक असतो, त्या खडकावर छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं, काहीतरी वाक्याने अक्षर कोरायला लागतं. आईला वाटतं पोरग काय लिहितंय त्या खडकावरती छन्नी हातोड्यानं, काय वेडेपणा करतंय. आई धावत धावत जाते, त्या पोराच्या हातातला छन्नी हातोडा हिसकावण्याचा प्रयत्न
करते, त्या पोराला जखम होते, रक्त त्या लिहिलेल्या जागेवर उधळलं जातं. आईला वाटतं काय लिहिलंय वाचावं, आई स्वतःचा पदर घेते, तिथलं रक्त पुसते, त्या 12 वर्षाच्या लेकरानं लिहिलेलं वाक्य वाचते, आईच्या डोळ्यात खळकन आनंदाचे अश्रू येतात. त्या 12 वर्षाच्या लेकरानं तिथं लिहिलेलं असतं की आई, तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच, मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज या चिखलीच्या मातीतल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना सांगताना मला अभिमान वाटतोय. ही सत्य कथा आहे, ही काल्पनिक गोष्ट नाही. याच महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचं बालाजी मंजुळे नावाचं ते पोरगा कलेक्टर आहे. कलेक्टर आहे ते पोरगा. आईच्या सोबत काम करताना एका डोळ्याला जखम त्या लेकराच्या झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला वाटेल हे उदाहरण का सांगतोय, अरे शिवाजी महाराज कळाले कुणाला असतील आणि महापुरुष जर कळाले कुणाला असतील तर त्या 12 वर्षाच्या लेकराला खरे शिवाजी महाराज कळाले. ज्या लेकराला आईच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत कळाली, बापाच्या फाटक्या बनियांची किंमत कळाली, आई बापांच्या हाताला पडलेले घट्टे आणि पायाला पडलेल्या टाचांना पडलेल्या भेगांचं महत्व समजलं, माझ्या दृष्टीनं त्या लेकराला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज समजले. हे आमच्या लेकराने आज समजून घेणं गरजेचं आहे. मी आवर्जून एक गोष्ट तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेन. आजची आमची तरुण पिढी चित्रपटातल्या कथा पाहून नको त्या मार्गाला जाते. प्रेम प्रकरणांचं फॅड आजच्या समाजातल्या तरुणांसमोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातल्या एखाद्या पोरानं शहरी भागातल्या एखाद्या मुलीशी प्रेम करावं, एखाद्या शहरातल्या बगीच्यात बसावं, त्या तरुणीचं डोकं व्हॅलेंटाईनला काल झालेल्या त्याच्या मांडीवर असावं, त्या तरुणाचं डोकं त्या तरुणीच्या मांडीवर असावं, आणि शहरातल्या त्या पोरीनं गरीब लेकराला, त्या ग्रामीण भागातल्या पोराला त्याच्या प्रियकराला विचारावं, सांग सजना तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं. त्या व्हॅलेंटाईनला आमची पोरं काय म्हणाली असती, चंद्र तारे सूर्य नदी नाले ओढे हे दिसतं ते दिसतं. ते पोरग त्या तरुणीला सांगतं ग्रामीण भागातलं की सजनी, तुझ्या एका डोळ्यामध्ये आमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या आयुष्याची चिरफाड करत चिंध्या अंगावरती नेसत शेतामध्ये काबाड कष्टाने काम करणारी माझी माय दिसते, तर तुझ्या दुसऱ्या डोळ्यामध्ये आयुष्यभर फाटक्या कपड्यात राहणारा आणि दिवाळीला आमच्या सगळ्या घराला कपडे पुरवणारा माझा बाप त्या तुझ्या दुसऱ्या डोळ्यात दिसतो. ही नजर ज्यावेळी आमच्या लेकरांच्या डोळ्यात यायला लागेल त्यावेळी आमचा समाज एका चांगल्या दिशेनं जाईल. ही नजर आमच्या लेकरांच्या डोळ्यात आज येणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. चारित्र्य शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला शिकवत आहे, महाराणा प्रतापांचं चरित्र आम्हाला चारित्र्य शिकवत आहे. अरे महाराणा प्रतापांच्या कुंवरसिंग नावाच्या जवळच्या सेनापती सरदारानं शत्रू सैन्यातल्या बाया पकडून आणल्या, त्यावेळी त्या शत्रूच्या बायात म्हणून शत्रूने आपल्या महिलांवरती जसा अत्याचार केला तसा त्यांच्यावर अत्याचार करायचा नसतो, त्यांना बा इज्जत बाबाला त्यांच्या घरी परत पाठवा असं सांगणारे महाराणा प्रताप, महिलांची इज्जत करणारे महाराणा प्रताप आम्हाला पाहायला मिळतात. रांजाच्या एखाद्या पाटलानं एखाद्या मुलीवर अत्याचार बदअमल केला, फक्त अत्याचार शब्द नाहीये इतिहासामध्ये, बदअमल केला म्हणून रांजाच्या पाटलाचे हात पाय कलम करून त्याचा चौरंग करणारे शिवाजी महाराज आम्हाला माहित आहेत. पण बेळवाडीचा किल्ला घ्यायला स्वतःच्या रक्ताचा सखुजी गायकवाड नावाचा नातेवाईक शिवाजी महाराजांनी पाठवला आणि बेळवाडीचा किल्ला जिंकला सखुजी गायकवाड. बेळवाडीचा किल्ला जिंकल्यामुळे सखुजीच्या गळ्यात हार घालून त्याचा सत्कार करायचा, पण त्या सखुजी गायकवाडानं त्या किल्लेदारणीवर अत्याचार केला म्हणून सखुजी गायकवाडाचे डोळे शिवाजी महाराजांनी काढले आणि अंधाऱ्या कुटरीत त्याला आयुष्यभर डांबवण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली. हे चारित्र्य शिवाजी महाराजांचं आहे, ही न्याय शिवाजी महाराजांच्याकडे आहे, ही माय बहिणींची इज्जत माझ्या शिवाजी महाराजांच्याकडे आहे. आणि म्हणून एखाद्या हंबीर मामा मोहित्यांनी बहादूर खानानं महाराष्ट्राच्या मातीत यावं, या मातीवर आक्रमण करावं, वाटेल तितकं बायांच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगावीत, महिलांवरती मातीतले अत्याचार करावीत आणि हंबीरराव मोहिते मामा शिवरायांचे सेनापती जावेद बहादूर खानावर चाल करून बहादूर खानाला पिटाळून लावावं, बदलून काढावं, बहादूर खान फरार व्हावा, बहादूर खानाच्या सगळ्या शामियानातल्या बाया पकडल्या जाव्यात, सगळे सैनिक पकडले जावेत, एखाद्या सैनिकानं समोर यावं आणि हंबीर मामाला हात जोडावा आणि म्हणावं, हंबीर मामा जसं आमचे बहादूर खान तुमच्या माय मावल्यांवर अत्याचार करायचे तसे आमच्या सगळ्या बाया तुम्ही घ्या, आम्हाला माफ करा, आम्हाला जीवदान द्या, आमच्या बायांवर अत्याचार करा, वाटेल ते करा. त्यावेळी माझ्या शिवाजीराजांचा सरसेनापती हंबीर मामा त्या सैनिकाला सांगते झाले, अरे तुझा बहादुर्या जर आमच्या समोर आला तर त्याला 100 वेळा कापू, पण तुझ्या बहादुर्याच्या शत्रू सैन्यातली बाई जरी आमच्या समोर आली तर तिची इज्जत म्हणून 100दा तिच्या समोर कमरेत वाकू. हा रायगडावर बसलेल्या आमच्या बापानं आमच्यावर केलेला संस्कार आहे. हा संस्कार शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये रुजवला होता, हे आज तुम्हाला आणि मला कळणं गरजेचं आहे. ही न्याय प्रणाली शिवाजी महाराजांनी राबवली होती. किती गोष्टी शिवरायांच्या शिकण्यासारख्या. नियोजन कसं असावं, आज फक्त शिवाजी महाराजांचे पोवाडे गायचे, महाराणा प्रतापांचे पोवाडे गायचे, आज त्यांच्या चरित्राची कथा गायची, काय शिकायचं त्यांच्यापासून. अरे आयुष्याचं नियोजन कसं करायचं, एखाद्या गोष्टीला सामोरे जाताना तरुणांनी नियोजन कसं करायचं असतं आम्हाला फक्त 4थीच्या पुस्तकात शिकवलं जातं. अफजल खान आला, शिवाजी राजांनी वाघनखं वापरली, अफजल खानाचा कोथळा काढला, अफजल खान फाडला. अरे पण तो अफजल खान फाडताना शिवाजी महाराजांनी किती अभ्यास केलाय त्याचा कधीतरी विचार करा. काय नियोजन शिवाजी महाराजांनी केलं ते नियोजन कधीतरी समजून घ्या. शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला, सुरत लुटली असं काही माणसं म्हणतात, लुटली नाही. शिवरायांनी सुरतेवर छापा टाकला, आमची सगळी धनदौलत लुटून परकीयांनी तिथं नेऊन टाकली होती. त्या सुरतेवर छापा टाकताना सुद्धा
6 महिने माझ्या राजाने अभ्यास केलाय. 6 महिने शिवाजी महाराजांचे बहिर्जी नाईक नावाचे हेर खात्याचे प्रमुख भिकाऱ्याच्या वेशात त्या सुरतेमध्ये राहिलेत. छप्पा छप्पा काना कोपरा शिवाजी महाराजांना माहित होता. अरे सगळ्या सुरतेचं घर शिवाजी महाराजांनी शोधून काढलाय. कुठं खजिना लपवला तो प्रत्येक शिवाजी महाराजांनी शोधून काढलाय. पण एक घर होतं ज्या घरात एक निराधार एक विधवा बाई आहे, सुंदर बाई आहे, तिचं लेकरू आहे. आणि त्या बाईला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठ्यांचं सैन्य आलंय, इतर सैन्य जसं लुटालूट करतं अत्याचार करतं तसा अत्याचार माझ्यावर सुद्धा होईल. ती जीव मुठीत घेऊन राहती आहे. शिवाजी महाराजांचे 4-5 मावळे तिच्या घराच्या बाहेर आहेत आणि तिला लक्षात यायचं आता एखादा मावळा येईल माझ्यावर अत्याचार करेल, मग येईल अत्याचार करेल. ती जीव मुठीत घेऊन जगतीये. सकाळ उजाडली तरी सुद्धा मावळे शिवाजी महाराजांचे तिच्या घराच्याच बाजूने त्या ठिकाणी फिरतायत. तिच्या लक्षात येईना हे मावळे का फिरतायत. तिला वाटलं आता अत्याचार केला नाही ही लोक नक्की सकाळी माझ्यावर अत्याचार करतील. सुरतेतल्या छाप्यातली ही कथा आहे. तिला वाटलं आता सकाळी का होईना अत्याचार करतील. सकाळच्या वेळेला दार ठोठावलं. एक शुभांचा मावळा सैनिक आतमध्ये गेला. त्या बाईला हात जोडले. तिला भीती वाटायला लागली आता माझ्यासोबत काय होईल. आणि म्हणाला बाई साहेब आमच्या राजाने आम्हाला तुमच्या घराला पहारा द्यायला सांगितलं होतं, तुमचं संरक्षण करायला सांगितलं होतं. आमची ड्युटी संपली, सकाळ उजाडली, आम्ही निघालो. त्या बाईला प्रश्न पडला अरे एवढ्या सुरतेत माझं एकटीचं घर शिवाजीराजांना सुरक्षा द्यायला का दिसावं. सगळ्यांची घरं लुटली, अनेकांचा खजिना शोधून काढलाय, माझं घर इथं पहारा देण्यासाठी का दिसावं. आणि ती बाई शिवांच्या भेटीला गेली. हात जोडल्याने विचारलं राजे मला वाटलं तुमचं सैन्य माझ्यावर अत्याचार करेल, पण शिवाराजे तुम्ही तर मला सुरक्षा दिली. बाई आल्याबरोबर शिवाराजे म्हणाले या मोहनदास पारेख साहेबांच्या धर्मपत्नी साहेब. त्या बाईला कळे ना माझ्या पतीचं नाव, माझ्या गुजरलेल्या पतीचं नाव शिवाजीराजांना कसं माहित आहे. आणि शिवाजीराजे सांगते झाले आई मोहनदास पारेख हे या मातीतले धनाढ्य होते, पण प्रचंड दानशूर होते. या मातीत अतिशय धर्म कार्य करण्याचं काम त्यांनी केलंय असं शिवाजीराजाने सांगितल्याबरोबर त्या आईच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. एवढा अभ्यास शिवाजी महाराजांनी सुरतेच्या छाप्याच्या वेळेला सुरतेच्या बाबतीत केला होता. हे नियोजन शिवाजी महाराजांचं होतं. आग्र्यावरून सुटून आले, सहज सुटले का. रस्त्यात 100 हेर शिवाजी महाराजांनी पेरले होते. अरे शिवबा आग्र्यात शिंकला जरी तर त्याची खबर शिवांच्या हेरांच्या करवी मासाहेब जाऊनच्या कानावरती जात होती. हे व्यवस्थापन नियोजन शिवांचं होतं. 1972ला दुष्काळ पडतो. महाराष्ट्रात कुठंच प्यायला पाणी मिळत नाही. 72च्या दुष्काळात रायगड नावाच्या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावरच्या तळ्यामध्ये पाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळते. हे काय व्यवस्थापन आहे, हे काय नियोजन आहे. आज शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही बांधतो आणि शिवाजी महाराजांचा बांधलेला पुतळा उद्घाटन केलं की लगेच पडतो. 400 वर्षापूर्वी माझ्या राजाने बांधलेल्या किल्ल्याचा एक बुरुज सुद्धा जर आज भासलत नसेल, काय माझ्या शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य आहे हे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. जातीयता या मातीतून शिवांनी नष्ट केली आहे. वतन त्यावेळी होती. जातीवरून कुणी देशमुख असायचा, पाटील असायचा, कुलकर्णी असायचा. शिवाने सांगितलं जातीवरून कुणी पाटील देशमुख कुलकर्णी नसेल, या मातीतल्या माणसांना त्याच्या गुणवत्तेला पाहून पगार दिली जाईल, वेतनदारी सुरू केली जाईल. तुमच्यातल्या इथं बसलेल्या लोकांना माहित नसेल, इतिहासात संदर्भ आहेत, पुरावे आहेत. अरे महार जातीतल्या माणसाला गावच्या पाटीलकीचं वतन देणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. ही शिवाजी महाराजांची उंची आहे. हे शिवाजी महाराजांचं सर्व धर्म समभाव आहे. अरे ज्या शिवाजी महाराजांनी मुस्लिम असलेल्या मावळ्यांना आपल्या सोबत घेतलाय. नूर खान बेग शिवरायांच्या अश्वशाळेचा घोडदळाचा प्रमुख आहे. कित्येक मुस्लिम मावळे. अरे एखाद्या मुस्लिमाच्या कुराणाची प्रत जर सापडली तर इज्जतीने ती परत करायची. हे शिवाजी महाराजांनी त्या मातीमध्ये सांगितलंय. त्या मातीमध्ये जातीपाती धर्मापंथात जर तुम्ही आम्ही भेद करत बसत असू तर माझ्या शिवाजी महाराजांच्या विचारांना तुम्ही आम्ही तिलांजली देतोय का याचा विचार करावा लागेल. एखाद्या नूर खान बेग नावाच्या आपल्या मावळ्यानं आपल्या शिवाजी महाराजांच्या अश्वशाळेतले काही घोडे वेगळ्या बाजूला बांधले, काही घोडे वेगळ्या बाजूला बांधले. शिवाने पाहिलं हे घोडे इकडे का बांधले. तो नूर खान बेग शिवाजी महाराजांना सांगतो शिवराजे ती अपशकुनी म्हणजे ऐली घोडी आहेत, पांढऱ्या पायाची घोडी आहेत, म्हणून त्यांना इकडे बांधलंय. माझा शिवाजी राजा त्या नूर खान बेगला सांगत होता अरे नूर त्या घोड्यावरती बसणारा माणूस काय क्षमतावान आहे याच्यावर त्या घोड्याची गुणवत्ता ठरत असते. ईश्वरानं जन्माला घातलेली कुठलीही गोष्ट अपशकुनी असू शकत नाही. ही अंधश्रद्धेला जी या मातीत गाडगे महाराजांनी तुकडोजी महाराजांनी मुठमाती देण्याचं काम नंतर केलंय, ते काम शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धेला मुठमाती देण्याचं त्या काळात केलंय. अरे त्या काळात सांगायचंय हिंदू असलेल्या माणसानं जहाजातून समुद्रानं प्रवास करू नये. अरे जहाजात जर हिंदू माणसं बसलीच नसती तर पाकिस्तानच्या बाजूने कित्येकदा आक्रमक आली असती, आमचा देश लुटून घेऊन गेली असती. शिवाजी महाराजांनी सांगितलं हे तत्व मोडीत काढावं लागेल, समुद्रात आम्हाला उतरावं लागेल. 720 किलोमीटरच्या सागरपट्टीवर शिवाजी महाराजांनी आरमार उभा केलं आणि टाप झाली नाही कुणाची या महाराष्ट्राच्या मातीकडे वाकड्या नजरेनं पाहिजे. माझा राजा गेला, हे देश स्वातंत्र्य मिळालं या देशाला, पण या देशातल्या लोकांनी समुद्र किनारपट्टीकडे दुर्लक्ष केलं आणि 26/11चा हल्ला मग तिकडच्या बाजून आमच्यावरती झाला. ती ढाल आहे आरमाराची शिवाजी महाराजांनी उभा केलेली. ती ढाल तुम्ही आम्ही विसरलोय. असं असंख्य स्वरूपाचं नियोजन तुम्हाला आणि मला शिवाजी महाराजांच्या प्रती पाहायला मिळतं. शिवचरित्र
महाराणा प्रतापांचं कर्तृत्व ही महापुरुष एका 2 तासाच्या विषयात संपणारी आणि मावणारे विषय नाही आहेत. प्रचंड कर्तृत्व रेखा असलेली ही माणसं सांगण्यासाठी किती वेळ पुरू शकत नाही हे या महापुरुषांच्या कर्तृत्वाची उंची ही समजून घ्या. आजची जी लेकरं छोट्या छोट्या गोष्टीनं विषाचा प्याला हातात घेत आहेत त्या लेकरांना शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं 10 सेकंदाचं एकच उदाहरण समजून सांगण्यासारखं आहे की औरंगजेबाच्या दरबारात चंपतराय बुंदेला नावाचा एक माणूस होता. चंपतराय बुंदेलाला औरंगजेबानं मारलं म्हणून त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली. त्याचं पोरगा होतं छत्रसाल बुंदेला. नाविलाजानं छत्रसाल बुंदेला औरंगजेबाच्या दरबारी चाकरी करायचा. त्याच्या कानावर शिवाजी महाराजांचं नाव पडायचं. शिवाजी महाराजांच्या भेटीला छत्रसाल बुंदेला आला आणि शिवाजी महाराजांना हात जोडले म्हणाला त्या औरंगजेबाकडे नोकरी करण्यापेक्षा राजे तुमच्याकडे मला नोकरी देता का? शिवाजी राजे म्हणाले अरे तुझ्यासारख्या एवढ्या लढवय्याला मी नोकरी काय देऊ शकत नाही. तू तुझं स्वतःचं राज्य तुझ्या मातीमध्ये जाऊन तलवार हातात घेऊन निर्माण कर. तो म्हणतोय शिवाजी राजांना राजे मग मला शस्त्रसाठा देता का? शिवाजी राजे म्हणाले अरे मी ज्यावेळी राज्य निर्मितीचं स्वप्न उरी बाळगलं मला कुणी तलवारी दिल्या, मला कुणी घोडे दिले, मला कुणी शस्त्र दिले? प्रत्येक गोष्ट शून्यातून मी उभा केली आहे. तुला तुझी गोष्ट उभा करावी लागेल. शिवाने एक तलवार त्याच्या हातात दिली. त्या छत्रसाल बुंदेलाला आशीर्वाद दिला. त्याला सांगितलं तुझ्यात ते धैर्य दाखव, तुझ्यात तो संयम दाखव, तुझ्यात तो आत्मविश्वास दाखव, संघर्षासाठी तयार हो, खडकावरती सुद्धा उगून येण्याचं सामर्थ्य तू दाखव. जा तुझ्या बुंदेलखंडात स्वतःचं राज्य उभा कर. शिवाजी महाराजांनी दिलेल्या प्रेरणेच्या या शब्दावर औरंगजेबाच्या दरबारात चाकरी करणारा तो बुंदेलखंडचा छत्रसाल बुंदेला स्वतःचं राज्य उभं करता झाला. त्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी राजे होते. म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला आणि मला जर काय शिकवत असेल आणि सांगत असेल तर आमच्या अंतःकरणात धैर्य असेल, संघर्ष करण्याची जिद्द असेल, आलेल्या प्रत्येक संकटाच्या छाताडावर पाय राहून उभं करण्याचं सामर्थ्य जर तुमच्या माझ्या काळजात असेल तर प्रत्येक संकटाला मातीत गाडता येतं. हे माझ्या शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला मला आणि प्रत्येकाला सांगताय. हे माझ्या महाराणा प्रतापांचं चरित्र तुम्हाला आणि मला प्रत्येकाला सांगताय. अरे ज्या महाराणा प्रतापाचा तर एक सैनिक धावत आला आणि सांगता झाला की महाराणाजी आपल्यावरती 1 लाखाचं मुघलांचं सैन्य चालून येत आहे, आपण तर 20,000च आहे. महाराणा प्रताप म्हणताय कोण म्हणताय आपण 20,000 आहेत, आपण 1,20,000 आहेत. त्यावेळी तो सैनिक म्हणतोय 1,20,000 कसं काय झालो? महाराणा प्रताप त्या सैनिकाला आपल्या सांगतायत 1 लाख आहेत, आपल्याकडे 20,000 सैन्य, ते 20,000 आणि मी एकटा 1 लाख. स्वतःला 1 लाख मानण्याचं धैर्य माझ्या महाराणा प्रतापामध्ये होतं. हे आज तुम्हाला मला ते धैर्य जर दाखवलं तर संकटाला गाडण्याचं सामर्थ्य आमच्यात निर्माण होऊ शकतं. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल की दोन्ही महापुरुष जर बघितली, माता माऊल्यानं वडीलधाऱ्यानं लक्षात घ्या, माणुसकी, मानवता, माय माती आणि माणुसकी या माणसाने तुम्हाला मला शिकवली आहे. काही सोबत येत नाही. किती राजे या जगामध्ये जन्माला आले, कोण जिवंत आहे आज? काळाहार गेले शिवाजी राजे, महाराणा प्रताप पण आमच्या काळजात आज जिवंत आहेत की नाही? अलेक्झांडर नावाचा राजा झाला, जग जिंकलं अलेक्झांडरनं. काय आलं कुणाच्या लक्षात? मरायला लागला. हिरे जड जवाहीर मोती माणिक अफाट संपत्ती, रस्त्यानं निघाला तर झळाळी पसरायची सगळी. मरताना काय म्हणला माहितीये का? म्हणला मरेल मी सहकार्यानो, मला जमिनीत पुराल, माझे हे 2 हात वरती राहू द्या. विचारलं का? अलेक्झांडर म्हणतो मी जगजेता आहे, जगाला कळू द्या जगजेते. अलेक्झांडरला सुद्धा मरताना हे 2 हात असे रिकामे घेऊन मरावं लागलं होतं. माझ्या शिवाजी राजांनी महाराणा प्रतापाने किती संपत्ती कमावली याला किंमत नाही. आज या जगाच्या पाठीवरच्या कोट्यावधी लोकांची काळजं या महापुरुषांनी कमावली आहे. म्हणून ती माणसं आज तुमच्या माझ्या जिवंत आहेत. ती माणुसकी आणि ते जिवंत राहणं तुम्हाला मला कमावता येणं गरजेचं आहे. कोविडमध्ये माणसांचे माणसासाठी काय हाल होते जगण्यासाठी हे तुम्ही मी पाहिले. म्हणून आपल्या ताटात जर 1 भाकरी असली तर आता सावध व्हा. या महापुरुषांचे विचार अंतःकरणात रुजवा. ताटात 1 भाकरी असली तर आपण आपली खाणं ही आपली खाणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. आपली खायची आणि दुसऱ्याची हिसकवायची ही विकृती आहे. पण आपल्या ताटातली अर्धी खायची आणि अर्धी एखाद्या भुकेल्या माणसाच्या मुखात घालायची ही महाराणा प्रतापांची आणि शिवाजी महाराजांची संस्कृती आहे. ही संस्कृतीचं आचरण तुम्ही मी प्रत्येक जण करू. या देशाच्या सेवेसाठी आपण प्रामाणिकपणे आपल्या वाट्याला आलेलं काम करण्याची भूमिका तुम्ही मी पार पाडाल ही एक अपेक्षा या मातीत आज या निमित्तानं व्यक्त करतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम राणा फाउंडेशनच्या तरुणांनी, म्हणजे मी सुरुवातीला बोलताना ज्या गोष्टीचा उल्लेख केला की मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळी चालून आले महाराष्ट्राच्या मातीवर, शिवरायांनी कित्येकदा मिर्झा राजे राजपूत आहेत त्यांना विनवणी केली की मिर्झा राजे आपण एकत्रित येऊयात, तुम्ही दिल्लीचे बादशाह बना. शिवरायांची अपेक्षा होती जर माझे महाराणा माझ्या समकारी नसते तर नक्कीच आम्ही दोघांनी दिल्लीवरती कधीच राज्य केलं असतं. महाराणा प्रताप प्रसंगी दिल्लीचे बादशाह झाले असते. या संबंध देशावरती विश्वावरती आम्ही आमचा भगवा ध्वज फडकता ठेवला असता. पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांचे विचार या 2 जातींच्या, या 2 समुदायांच्या, या देशाच्या सगळ्या कुठल्या जातीपातीच्या नाही तर एकीकरणाचे विचार होते. ते एकीकरणाचे विचार, त्या विचारांचं बीज आज तुम्ही राणा फाउंडेशनच्या माध्यमातून रुजवतायत. त्याबद्दल संजयजी परिहार सर, इंगळे डॉक्टर, आमचे सोमेशजी इंगळे या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो.
अंतकरणापासून तुमचे आभार व्यक्त करतो की एक अतिशय महत्वाचं पाऊल हे फक्त महाराष्ट्राच्या हिताचं नाही तर देशाच्या हिताचं अत्यंत महत्वाचं पाऊल तुम्ही राणा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची जयंती करून या ठिकाणी टाकतायत. त्याबद्दल तुमचं अतिशय महत्वाचं कौतुक आहे. मला या मातीत आल्यानंतर कायम माझा सहकारी असलेला या भागातला तुमचा तरुण असलेलं सोमेशजींचं फार कौतुक वाटतं. या सोमेश इंगळेंसारख्या तरुणांचं की सातत्यानं वेगवेगळी भूमिका ही पोरं आज मांडतायत. तुम्ही विचारांची ही परंपरा इथं निर्माण करतायत. रोटीबिटी व्यवहाराच्या बाबतीत सोमेश इंगळेंनी मांडलेला मुद्दा दरम्यानच्या काळात प्रचंड मला आवडला. अशा स्वरूपाच्या भूमिका तरुणांच्या माध्यमातून आज समाजात जन्माला येणं गरजेचं आहे. आज त्या पाठीशी तुम्ही सगळ्यांनी असलं पाहिजे. आणि या समाजात एकीकरणाच्या दृष्टिकोनातून हे सगळे समुदाय कसे एक होतील, महाराणा प्रतापसिंह शिवाजी महाराज यांचे विचार कसे अंमलात येतील यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. आज तुम्हाला श्वेताताई महाले असतील, विद्याधरजी महाले असतील यांच्यासारखी देव माणसं नेतृत्व म्हणून तुमच्या मातीला लाभलीत. त्यांच्याकडून होईल तितका समाजाचं या मातीचं हित कसं करता येईल यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्नरत आहात. एक चैतन्य महाराणा प्रताप सिंहांच्या सावलीमध्ये या पुतळ्याच्या साक्षीने या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून मला पाहायला मिळतंय. एक तरुण बोलतोय म्हणून कानांचा कोट करून तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. पण आज या महाराष्ट्राच्या मातीतून गेलेले शिवराय आम्हाला परत दिसत नाहीत. आज या महाराष्ट्राच्या मातीतून गेलेले महाराणा प्रताप सिंह आम्हाला परत मिळत नाहीत. म्हणून शेवटी फक्त एवढंच म्हणावं वाटतं दुर्दैवानं की गजांत लक्ष्मी दारी उभा करून गजपती झाले माझे छत्रपती शिवराय. एकीकडे 720 किलोमीटरच्या सागरी किनारपट्ट्यावर आरमार उभा करून जलपती झाले छत्रपती शिवराय. या मातीत स्वतःचं एवढं मोठं राज्य उभा करून सैन्यदल निर्माण करून नरपती झाले छत्रपती शिवराय. 360 गडकोट दुर्ग स्वतःच्या मालकीचे बनवत गडपती झाले छत्रपती शिवराय. 6 जून 1674 ला दुर्गराज रायगडावरती स्वतःचा 32 मन सोनेरी सिंहासनावर आरूढ होऊन छत्रपती झाले ते छत्रपती शिवराय. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज शोकांतिकेनं म्हणावं लागतंय की होतात दररोज युद्ध इथे परी तो कृष्ण आज नाही. होतात दररोज युद्ध इथे परी तो कृष्ण आज नाही. अरे ही गीता कोणास सांगू तो अर्जुन आज नाही. भरतात दररोज दरबार इथे परी ते शिवराय आज नाही. आणि ही शिवशाही मी कोणास सांगू तो महाराष्ट्र आज नाही. ती शिवशाही ज्या महाराष्ट्राला अवगत होणं गरजेचं आहे तो महाराष्ट्र आणि ती माणसं उभा करण्यासाठी तुमच्यासारखी चैतन्यदायी कानांचा कोट करणारी माणसं अपेक्षित आहेत. आणि तुम्ही आज ते बीजारोपण करतायत. याबद्दल परत तुमचं आणि सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. महाराणांच्या स्मृतीला शिवरायांच्या स्मृतींना वंदन करतो. परत एकदा सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय राम. धन्यवाद. आभार व्यक्त करतोय आदरणीय विद्याधरजी महाले साहेब. या कार्यक्रमाला त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतोय. आदरणीय श्वेताताईजी महाले यांनी सुद्धा वेळात वेळ काढून येथे आला. त्यांचं सुद्धा डॉक्टर प्रतापसिंहजी राजपूर साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मी मानतो आहे. आदरणीय श्री घाडेकर सर